महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री महागणाधिपतये नमः श्री महासरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम् ओम् एकस्वजात वेदोपज्ञं निर्वृतमवापसोऽष्टमह्यमाह जीवन् दिशोल्का ज्योतिष्पदेत्वाता दयामे ज्योतिष्प्रदन्वाता दयामे ज्योतिष्प्रदन्वाता दयामे भास्पदेत्वाता ज्वन्दे ज्योतादया हे मङ्गलावृमन्ये तदस्थान्वाता दयामे दिव्यमाना रोदमाना बृहज्योतिषन्ताता दयामे देवस्तं ब्रह्मरूपीयोश्याम्रभूम्यः सौभाग्यं देहि पुत्रान् सर्वान् कामास्त देहि मे दीपं प्रज्वाल्य अलङ्कृत्य पूजां कुर्यात् नमस्कृत्य दीपराजाय नमः सर्वोपचारान् परिकल्पयामि ॐ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅದು ನಾನು ಅದರಿಂದ Yes. It's correct. Because see, this is facing west. Then we will move there. ಏನು ಬೇಕಾ अर्थद प्राप्तद प्रेमेदास अर्थदा चन्द्रपुत्रगा उदवरुणश्रवतदा मंगलेज्ञं मनोरिमागं समेतमस्य सौभाग्यमस्य दत्ताय भास्तं विपरेतना ॐ मम आग्ने मम आग्ने वच्चोभवे स्वस्तवैन्द्वयन्धारा तनवं भजेमामह्यं नमतां प्रतिहृत्यस्याध्यक्षेण प्रतनादेव मम देवाहवे सन्तु सर्व इन्द्रामृतामृता विष्णुज्ञे मम अन्तरिक्षमृगोपमस्तमच्यं मातपौदां कामे अस्मिन् वै देवाद्रविणमायिनं तां मय्यातीरसमय देवोतिः दैव्यावतारवनिन्दपूर्वैर्ष्यास्यामतनमासुवीराः मह्यं यजन्तममयानहव्याकोतिसत्यामनगोमे अस्तु येनोमानिकाङ्कतमच्चनाहं विश्वे देवासधिवो ददामे दैवी शरुर्वेरुण्णकृणात् विश्वे देवास वीरयध्वं महास्महि प्रजामातनो बिर्मानजामन्वृते सोमराजन् अग्निर्मन्यं प्रजनदं प्रस्तादभो गोपा परिवाहिनस्वं प्रत्यञ्जोयं निर्गतः पुनस्ते वैनां दुःखं प्रपदामिनेतु दादादातॄणां पवनास्तेस्पतिर्देवकं सविदारमपि मादिशाः इमं यज्ञमस्मिनो वा बृहस्पतिर्देवाह्वानजमानं यद्दात् पुरुव्यजानो महिषशर्मैकं सदस्मिन् हवे पुरोदप्रोक्ष सरप्रजाय हर्यस्वं ऋणीन्द्रमानो रीरिषामापराधाः येन स्थपत्नामदे भवन्विन्द्राग्निभ्यामवादामहेतान् कुसवो रुद्रादिक्षा उपरिस्प्रसमोग्रं जेत्तारमतिराजमक्रन्न अर्वाञ्चमिन्द्रमपदो हवामहे योगो जिज्जरजिदस्पदिज्जः इमन्नो यज्ञं विहवेशस्पास्य कुर्मा हरिवो मे जनन्त्वा देवी वासमदेन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति तानामन्त्रयसमूर्जं दहाना तेनर्वाकस्मानो वसुष्टदेद अयं मुहूर्तसमुहूर्तोऽस्तु भद्रं कर्णेम शृणुयाम देवाः भद्रं सेवाक्यभिर्यजत्रास्त्रीरङ्गयेस्तवाकं वस्तनोभिः नृसेव देवहितं यदायो स्वस्तिनिन्द्रावृतस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्योरिष्टनेमे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 फलं मनोरथ फलं पुत्रपौत्र प्रवर्धनं यस्मादुष्माशमं मेदद शान्तिं प्रयच्छ मे फलदान सम्पूर्ण सकल फलावाप्तिरस्तु फलं मनोरथ फल सिद्धिरस्तु यस्यवाना अयं मुहूर्तसमुहूर्तोऽस्तु एतत्समुहूर्तकाले सूर्यादिनवानां ग्रहाणां अत्यन्त आनुकूल्यता फलसिद्धिरस्तु ॐ यस्यवानामरूपाभ्यां या देवी सर्वमङ्गला प्रियो संस्मरणात्मं सहस्रवतो जयमङ्गलं भागीसाध्यासमनसहस्रवार्तानामुपक्रमे जन्नत्वाग्रोरुप्यास्सनमामि गजानम् अधिज्याव्यक्तरूपाय दुर्गणाय गुणात्मने समस्त जगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये तदेव लक्ष्मीं सुन्दं तदेव तारावनं चन्द्रवनं तदेव विद्यावनं दैववनं तदेव लक्ष्मीपते तेङ्घ्रेकं स्मरामि यत्र योगेश्वरकृष्णेश्वर पादोदरः तत्र श्रेर्वजोमतिध्रुवाणे धर्मधर्ममा हृदय सकलकल्याणवादनं यत्र जायते पुरुषस्तमं नित्यं रजां शरणं हरिं सर्वदा सर्वकार्येषां तेषां मङ्गलं येषां प्रतिष्ठो भगवान् मङ्गलाय धर्महे लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां वराभवः येषां देवरस्याम हृदयस्थो जनार्दनः आपदामभद्दारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके देवी नारायण नमोऽस्तुते श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः
वामहेश्वराभ्या नमः वाणी हिरण्यगर्भाभ्या नमः सजीवरञ्जनाभ्या नमः अरुन्धती महिष्ठाभ्या नमः श्री सीतारामाभ्या नमः सर्वेभ्यो महाजनेभ्यो ब्राह्मणेभ्यो जगद्गुरुभ्यो वैद्योभ्यो नमो नमः ओम अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतोपव्यस्मने पुंडरीकाक्ष सभाह्याभ्यन्तसुधे पुंडरीकाक्षाय नमः गोविन्द सहस्राणि गोविन्दे सदाजं गोविन्दे सदाब्जानं सदा श्री गोविन्द कीर्तनं आचम या ओम देवाय स्वाहा केशवाय स्वाहा ओम नारायणाय स्वाहा ओम माधवाय स्वाहा गोविंदाय नमः केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकरशनाय वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनोपेन्द्राय नमः हरये श्रीकृष्णाय नमः श्रीकृष्ण परब्रह्मणे नमः उत्तिष्ठन्तु बोधविसादयेते भूमिपालकाय तेषां विरोधेन ब्रह्म कर्म समारभे ओम ओम भोः प्राणायाम ओम भोः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् मा ज्योतिरसोऽमृतं ब्रह्म भूर्भुवस्सुवरं यमानस्वपादकवस्वरूक्षयद्वारा श्री परमेश्वर मम उपास्ता समस्त दुरितक्षय द्वारा श्री परमेश्वर उद्दिश्य श्री परमेश्वर प्रीत्यर्थं महाविष्णु राज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्धे श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे क्रौञ्चद्वीपे रमणकवर्षे ऐन्द्रखण्डे उत्तरामेरिकादेशे स्वगृहे लक्ष्मीनिवासगृहस्मिन् वर्तमानेन व्यावहारिकचान्द्रमानेन स्वस्य प्रभवादि षष्ठसंवत्सराणां मध्ये श्री क्रोधिनाम संवत्सरे उत्तरायणे वसन्तऋतौ चैत्रमासे हे कृष्णपक्षे तृतीया चतुर्थ्यां संकष्टार्चतुर्थपर्वदिनवासरे स्थिरवासरयुक्तायां शुभनक्षत्रे शुभयोगे श्रीविष्णु यवंगर विशेष विशिष्टायां शुभादितौ श्रीमान् श्रीमतः यजमानस्य गोत्रोद्भवस्य सुरेश नामदेश शांतिबाई नामदेश यजमानस्य चंद्रकांत नामदेश धर्मपत्नी समेतस्य जयश्री नामदेवत्याः सपुत्रकस्य वेद नामदेश्य तंत्रपद्धिया नामदेवच्चाः सह गुरुमानसपुत्रकस्य आयुष्यावृद्ध्यर्थं मम अस्माकं सह कुटुंबानां क्षेम स्थैर्य धैर्य वीर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं धर्मार्थ काम्यमोक्ष चतुर्विध फल पुरुषार्थ सिद्ध्यर्थं मम इह जन्मनि जन्म अंतरेषु बाल्य यौवन कौमार सुषुप्ति वार्धक्येषु अवस्थासु मनोवाक्काय इंद्रिय कर्मभिः व्यापारे रहसि प्रकाशे च ज्ञानतः अज्ञानतश्च चिरकाल अभ्यस्तानां बहूनां बहुविधानां पापानां अपनोदन द्वारा क्षिप्रमेव शरीरे संपूर्ण आरोग्यः इत्यर्थं मम जन्मलग्न वशातु नामलग्न वशातु जन्मांश वशातु नामांश वशातु अंगग्रह वशातु भावग्रह वशातु षट्फल वेद वशातु गोचार वेद वशातु ये ग्रहाः
अरिष्ट अरिष्ट स्थानेषु स्थानेषु स्थिताः स्थिताः तैस्तैः तैस्तैः क्रियामान क्रियमाण करिष्यमान करिष्यमाण वर्तमान वर्तमान वर्तिष्यमान वर्तिष्यमाण सूचित सूचित आगामि आगामि परिहार परिहार द्वारा द्वारा आवयोः आवयोः सकलगण्ड सकलगण्ड दुर्दोष दुर्दोष पीडा पीडा परिहार परिहार सिद्ध्यर्थं सिद्ध्यर्थं जाय जाय पत्यो पत्यो शिशोश्च शिशोश्च त्रयाणाम् आयुष्याभि आयुष्याभि वृद्ध्यर्थं वृद्ध्यर्थं आध्यात्मिक आध्यात्मिक आदिदैविक आदिदैविक आदिभौतिक आदिभौतिक तापत्रय तापत्रय जनित जनित भूमि भूमि अंतरिक्ष अंतरिक्ष दिव्य दिव्य महोत्पात महोत्पात दुःस्वप्न दुःस्वप्न दुःशकुन दुःशकुन अद्भुत अद्भुत दर्शनादु दर्शनात् संभवित संभवित सर्वारिष्ट सर्वारिष्ट निवृत्ति निवृत्ति पूर्वक पूर्वक अपमृत्यु अपमृत्यु पीडा पीडा परिहार परिहार द्वारा द्वारा आयुष्याभि आयुष्याधे वृद्ध्यर्थं वृद्ध्यर्थं मम मम गृहे गृहे अलक्ष्मी अलक्ष्मी निरहरण निरहरण द्वारा द्वारा मोक्षलक्ष्मी मोक्षलक्ष्मी अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी स्थिरनिवास स्थिरनिवास सिद्ध्यर्थं सिद्ध्यर्थं राजमुखे राजमुखे राजद्वारे राजद्वारे सर्वदा सर्वदा सर्वकार्याणि सर्वकार्याणि दिग्विजयता दिग्विजयता फल फल सिद्ध्यर्थं सिद्ध्यर्थं श्री श्री रमासहित रमासहित सत्यनारायण सत्यनारायण स्वामी स्वामी अनुग्रह अनुग्रह प्रसाद प्रसाद सिद्ध्यर्थं सिद्ध्यर्थं यथाशक्ति यथाशक्ति कल्पोक्त कल्पोक्त प्रकारेण प्रकारेण प्रताक्यं प्रताक्यं कर्म कर्म करिष्यमाणः करिष्यमाणः आदौ निर्विघ्नेन निर्विघ्नेन परिसम परिसम अवाप्ति अवाप्ति सिद्ध्यर्थं सिद्ध्यर्थं श्री श्री महागणपति महागणपते देवता देवता पूजाञ्च पूजां च करिष्ये करिष्ये आराधनं करिष्ये இந்த புஷ் பண்ணாங்க இல்ல அங்க வெச்சிட்டு வாங்க रंगकलशाराधनं करिष्ये कलशे गन्धपुष्पाक्षतैरभ्यर्च्य कैप्चर आ गया ओम अर्थद प्रार्थद कलशाराधनं थोड़ा इस पे चंदन डाल दे गिफ्ट कर रहे ले ओम आकलशे शुद्धावदे पवित्रे पदहिच्यदे उक्ते यज्ञाच वर्तते कलहस्य मके विष्णुकण्ठे रत्र समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणात्मता कुक्षौ दुस्सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदो सामवेद धर्माङ्गैत सहिताः सर्वे कलशान् समाधिता भोवैदिकं सर्वं विश्वा भूतान्यापं प्राणावापपञ्चवापो नवापं प्रथमापः सम्राडापो विराडापः स्मराडापः चन्दा गुस्यापो ज्योतिगुस्यापयोगुस्यापत्यमापः सर्वा देवतापो भूर्भवत्सवरापो गङ्गे चेमने कृष्णे गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेर्यो जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु गंगे सन्निधिं गुरु कावेरी गंगा भद्रा कृष्णवेणी भागीरथ्याः पंचगंगा प्रकीर्तिताः आयान्तो श्री महागणाधिपति रमा सत्यनारायण स्वामी देवता पूजार्थं व्रतार्थं यजमान प्रदक्षिणं पूजा आत्मानं संप्रोक्ष्य प्राणप्रतिष्ठापनं करिष्ये असुनीते ब्रह्मस्मादक्षो पुनः प्राणभिर्नो देहि वागम् No, you have to check. ओम अस्मे देवनास्मादक्षो पुनः प्राणभिर्नो देहि वागम् योपस्येम सूर्यमच्छरं तामनवदेवने आनस्पस्यमृतं वै प्राणामृतमाप प्राणानि वैधास्तानमुपवैदे हे स्वामिन् सर्वजगन्नाथ यावत् पूजावसानकं तावत् प्रीति भावेन बिम्बेऽस्मिन् सन्निधिं कुरु आवाहितो भव स्थापितो भव सुमुखो भव सुप्रतिष्ठो भव सनातनं कुरु ध्यानं ये पांपत्ता करश्मीरा You can do this thing. गणामहे कविं कवीना भवमन्त्रवस्तवञ्जेष्ठराजं ब्रह्मणस्पदानुष्ठन्नोदकस्येदसादं नमो प्रातपदे नमो गणपते नमः प्रमदपदे नमस्ते त्र्यम्बोधराय एकदन्ताय विघ्नविनाशने शिवसदाय त्रिवर्धमूर्तये नमो नमः श्रीमन्महागणाधिपते नमः ओं ध्यायामि ध्यानं समर्पयामि
आवाहयामि सुवर्णसिंहासनाक्षान् समर्पयामि पादयोः पाद्यं समर्पयामि ॐ पादयोः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यं मुखे आचमनं समर्पयामि स्नापयामि स्नानुद्धान् वस्त्रार्थं यज्ञावेदामुष्पाक्षतां समर्पयामि ॐ गन्धद्वारान्तरान् पुष्टाङ्गरेश्वरेकं सर्वभूतानां तामिहोपये श्रियं दिव्यश्रीचन्दनं समर्पयामि आयने देवराजने दूर्वाष्टपुण्डरीकां समुद्रस्य गृहामि हरिद्राजोन कुङ्कुमविलेपन सुगन्धसुपर्मनुष्पाक्षतां समर्पयामि ॐ मुखाय नमः ॐ सुमुखाय नमः ॐ एकदन्ताय नमः ॐ कपिलाय नमः ॐ गजकन्निकाय नमः ॐ लम्बोदराय नमः ॐ विकटाय नमः ॐ विघ्नराजाय नमः ॐ गणाधिपाय नमः ॐ धूमकेतवे नमः ॐ गणाध्यक्षाय नमः ॐ पालचन्द्राय नमः ॐ गजाननाय नमः ॐ वक्रतुण्डाय नमः ॐ शूर्पकर्णाय नमः ॐ हेरम्भाय नमः ॐ स्कन्दपूर्वजाय नमः ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः ॐ नानाविधपरिमलपत्रपुष्पाक्षतान् समर्पयामि रूपं वनस्पत्यर्पवेदिव्ये नानाकन्ते सुगन्धमाग्रे सर्वदेवानां रूपायं प्रतीकृत्यतां श्रीमन्महागणाधिपतये नमः रूपमाग्रापयामि साध्यन्तवृक्षसंयुक्तं हृणायुतं परिग्रहाणं दीपं त्रैलोक्यं दिवरावः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां नरकाद्वाराज्योतिर्नमोऽस्ते दीपं दर्शयामि धूपदीपं स्थापयामि समर्पयामि You also need paper. Yeah, you also keep putting also. Yeah, for her also. Kirtana, for Latanti, for Rupa. For the uncle. You forgot that side. ನೇತ್ರ ನೀ ಅದು ಬಿಡಿ ಅದು ರೆಡಿಯಾಗಿ ಹೇಗೆ From front we cannot take a picture. ನಿತ್ಯ ಅದು ರೈಸ್ ಏನಾಯ್ತು ಆನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಲ್ಲ ಅದು ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಒಂದ್ಸಲ ಚೆಕ್ ಮಾಡಿ We kept on warm. It will automatically become दीपं दर्शयामि धूपदीपास्था नमस्कार दिया को नमस्कार कीजिए दीपं दर्शयामि धूपदीपास्था आत्मनं समर्पयामि नैवेद्यं भवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात् करके भोग लगाइए Jory, here. ओम भूस्वा प्रोक्षा परिहिता पुण्डरीका 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 क्षाणो श्रीमन्महागणदा तत्रे परमः ओम प्राणाय स्वाहा पारं ज्ञानाय स्थान समानं मध्य 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 भोगे फलस्य परे नागवलिप्ता ताम्बूलं प्रतिकृत्यतां श्रीमन्महागणाधिपते नमः ताम्बूलं समर्पयामि ताम्बूलं समर्पयामि आनन्दकर्पूरमङ्गलनीराजनम् Otherwise, we will cook here. You can put it on stove and you can get But did you put it cook now? No. We are ready to cook. Yeah, we put only warm. He said like it lost me. Ask Venki. நம்ம குக்கரை போட்டோம்னா நம்மள போய் பாக்குறாங்க ओम हिरण्यवात्रमनो அப்படியே ಬಾಂಡ್ ಗಂಟೆ ದೇವ್ರ ಗಂಟೆ ಅಲ್ಲಿ ಮನಿ ಪ್ಲಾಂಟ್ ಇತ್ತು ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಓಕೆ It is just warming. now it is not my problem now it has been translated now the experts given okay Now it has been now Venki and So it doesn't matter what the the thing here is now Venki and Srinath moved away whatever they want to do. He's just pushing SGLC thing he's doing, see? even அவங்க மேல risk When நம்ம இல்ல we shoot our mission. ಫುಲ್ ದೇವ್ರನ್ನ Venki வந்து நான் வந்து போட்டோகிராஃபர் அவ்வளவுதான் நீங்க ஹெல்ப்பர் நான் வந்து சரி, நம்ம லேபர் நம்ம ओम हिरण्यवात्रमनो
श्रीरस्तु सन्मङ्गलानि भवन्तु नित्यश्रीरस्तु नित्यमङ्गलानि भवन्तु समस्त सन्मङ्गलानि भवन्तु श्रीमन्महागणाधिपते आनन्दकर्पूरमङ्गलनीराजनं दर्शयामि नीराजन शुद्ध आचम नमस्करोमि नमस्कारान् समर्पयामि जय बोलो गणेश महाराज की समर्पयामि ओम दिया वेदले और इतने को करे पे दिया वेदले Dia, come here. Dia, come here. Come. Aradhana, Dia, welcome here. Just sit here. ओम Where सुमकस्ते is the other Dia? Come. देवता भगवान सर्वात्मा महागणाधिपति महागणाधि देवता प्रसाद मानस्य शिरस्या गृह्णामि ओम शतमानं भवताय पुरुषेन्द्रियायुष्येन्द्रिये आगे हिला दीजिए ओम यज्ञेन जमयतु देवास्तवान् धर्मं भगवान् देहनान्तरो साजानदा सर्वद्वारयामि प्रवेश लोभनाथे वराकुण संदर्शनाय ओम सदंग आदित्य नमस्कृत अष्टदिक्पालक पंचलोकपालक देवता पूजां च करिष्ये I get you roses. no move stay here for 5 minutes Dia, stay. Tamil marks. are you ready there enough போனதுக்கு முந்தில ஏதாவது போன வருஷம் அவங்க அப்பாலாம் பின்னாடி டிராம்பிளின் அந்த ஜம்ப்லாம் வச்சிருந்தாங்க ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇದು ಏನು ಇದು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ லாஸ்ட் இயர் இவாள எனக்கு தெரியாது ராமே அதான் நினைச்சுங்கள சிறுமன் பார்த்தா பாட்டு what do you want நான் வடகல ஆனா கல்யாணம் பண்ணினது தெரியல பஞ்சாயத்து பண்ணிட்டு அவர் கோச்சிங் இவரை பார்த்துக்கணே நம்ம எங்களுக்கும் அதே தான் வார்த்தைங்க மாமி தென்னாச்சு they got in there Recording video. तुरंत करो तो नहीं टिश्यू पड़ी वाली हो பெரிய ஊரே Nato ini bang, dia sih, ini yang belang. His best favorite job. संप्राप्ते सूर्यः पूजां च कारयतु सूर्यः ध्यानं प्रवक्ष्यामि आत्मपीडा उपशान्तये अन्नकृष्णे धनसवर्तमाननिवेशयन्नमतं मत्यकुन्ताचर्येण देवोयादिगुणानि पश्यन् सूर्यग्रहं सायङ्गं सायं सवाहनं सुसक्ते पत्नीपुत्रपरिवारसमेतं मण्डपमध्ये गोधूमधान्यस्य सूर्यग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि स्थापनानन्तरं इदं पादमिदं आचमनीयम् ओम सूर्यग्रहस्य दक्षिणदाग्निमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम तद्रुद्राय वायुस्य भूते संसमगं हृदे रुद्रं साङ्गं सायं समाहनं सुरक्षे पत्नी पुत्रपरिवारसमेतं सूर्यग्रहस्य उत्तरतः श्रीवारी कोइल रुद्रमावाहयामि स्थापयामि पूजयामि
ओम आप्यायस्पदमेरुदे चंद्रः अरिष्टेतु पूजाञ्च कारयेतु चंद्रः ध्यानं प्रवक्ष्यामि मनःपीडा उपशान्तये ओम आप्यायस्पदमेरुदे विस्पदस्तोमवृत्यं भवावाजसतक्कदे ओम भूर्भुवस्वः चन्द्रग्रहः गच्छ चन्द्रग्रहं साङ्गं सायसवाहनं सुदक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेत सूर्यग्रहः साङ्गे दिग्भागे दूरदान्यस्तोपरि चन्द्रग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि स्थापनान्तरमिदं वादमिदम् आदमनीयम् ओम अप्सुमे सोमो भवेदन्तर्विश्वानि वेशदकिञ्चमशुभं भवमापस्विश्वमेतदेः चन्द्रग्रहस्य दक्षिणापहमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम गौरीमिवायन्द्रणानि दक्षत्येकपदे विपदे साधुष्पदे अष्टापदे नवपदे बभूषे सहस्राक्षरा प्रमेयो चन्द्रग्रह उत्तरतः गौरीमावाहयामि स्थापयामि पूजयामि गौरीमावाहयामि स्थापयामि पूजयामि पूजः अरिष्टेतु प्राप्ते पूजः पूजाञ्च कारयेतु पूजः ध्यानं प्रवक्ष्यामि रोगपीडा ऋणपीडा उपशान्तये ओम अग्निर्मूर्धादिवक्षकत्पदे प्रतिज्ञायोपागं वेदागं सिन्वदे भूर्भुवस्वाकुजग्रहः गच्छाकुजग्रहं साङ्गं सायुधसवाहनं सदक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेतं सूर्यग्रहस्य दक्षिणदिग्भागे आडगदान्यस्तोपरि कुजग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि स्थापनानन्तरं वेदं पादमेदम् आचमनीयं स्योनापृथिवी पवानक्षरानिवेशनच्छानशर्मसप्रदाः कुजग्रहस्य दक्षिणतः पृथिवीमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम क्षेत्रस्य मदनावयं विजयेन वजान्ति जानस्मोषयित्रासनो मृडादिर्षके कुजग्रहस्य उत्तरतः क्षेत्रबालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम बुधः अरिष्टेतु सम्प्राप्ते बुधः पूजाञ्च कारयेतु बुधः ध्यानं प्रवक्ष्यामि बुद्धिपीडा उपशान्तये ओम उद्बुद्धस्वाग्ने प्रजागृह्यान वष्टापोते संस्कृते धामेन पुनर्वक्तस्पापितरञ्जवानमन्वादागुषेद्वेदन्तवेदं भूर्भुवसमुद्रग्रहः गच्छापदग्रहं साङ्गं सायुधसवानुजक्ते पत्नी पुत्रं सूर्यकाशीशानिद्भागे मुद्गलान्यस्योपरि बुधग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि इदं विष्णुचक्रमे श्रेयानिदादेवं सम्पूर्णस्य भागं सूर्य बुधग्रह दक्षिणतः विष्णुमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम सहस्रशीर्षावृतसहस्राक्षसहस्रमासभूमिं पुष्पदावृत्वाच्छदिष्टदाङ्गं बुधग्रहस्य उत्तरतः नारायणमावाहयामि स्थापयामि पूजयामि नारायणमावाहयामि स्थापयामि पूजयामि गुरुः अरिष्टेतु सम्प्राप्ते गुरुपूजाञ्च कारयेतु गुरुध्यानं प्रवक्ष्यामि पुत्रपीडा उपशान्तये ओम बृहस्पतये दर्योर्हाद्यमध्यमादिकृतमध्यने सद्येते च सप्तप्रजातस्मात्त्रविनन्ते हिस्त्रं भूर्भुवस्वाः बृहस्पतिग्रहे गत्ता बृहस्पतिग्रहं साङ्गं सायुधसवाहनं शक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेतं सूर्यग्रहस्य उत्तरदिग्भागे चलगदान्यस्योपरि बृहस्पतिग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि ब्रह्मयज्ञान प्रथमं परस्तात् विषयमूर्तो वेनावः पपुत्र्या उपमास्य विष्टासदक्षयोर्मत्वा बृहस्पतिग्रह दक्षिणतः ब्रह्माणमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम इन्द्रं वाविष्पदस्परिवामहे दिनेभ्यः देवलः बृहस्पतिग्रहस्य उत्तरतः इन्द्रमावाहयामि स्थापयामि पूजयामि इंद्रमावाहयामि स्थापयामि पूजयामि शुक्रः अरिष्टेतु सम्प्राप्ते शुक्रः पूजाञ्च कारयेतु शुक्रः ध्यानं प्रवक्ष्यामि अलत्रपीडा उपशान्तये ओम शुक्रन्ते अन्यद्यदन्ते अन्यद्विषणोपहने ज्योतिवासविस्पादिमायावसस्पदावो वत्राते भूषणिहराजरस्तु भूर्भुवस्वः शुक्रग्रहे गच्छ शुक्रग्रहं साङ्गं सायुधसवाहनं सदक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेत सूर्यग्रहस्य प्राग्दिग्भागे राजमाक्षदान्यस्योपरि शुक्रग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम इन्द्राणि मासनारि सुपत्ने महमस्योन्नज्यस्यापरञ्जरसामरदेवतिः शुक्रग्रहस्य शुक्रग्रहस्य दक्षिणतः इंद्राणीमावाहयामि स्थापयामि पूजयामि
इंद्रमरुत्वयभायशोभिलाचार्यातविवस्सुतस्यातमप्रणीतवशोरजन्मन्नाविवासनकवयस्य ज्ञाः उत्तरतः इंद्रमरुत्वन्तमावाहयामि स्थापयामि पूजयामि शनिः अरिष्टेतु सम्प्राप्ते शनि पूजाञ्च शनिध्यानं प्रवक्ष्यामि प्राणपीडा अपमृत्यु दोष पीडा उपशान्तये ओम शमग्निरग्निविस्करश्चन्न सपदसूर्यः सम्पातवात् प्रभावस्मृतः पूर्वोस्वादनेत्रग्रहः गच्छतनेत्रग्रहं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेतं सूर्यग्रहस्य पश्चिमदिग्भागे कृष्णजलधान्यस्योपरितनेत्रग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम यमाय सोमं यमाय जुगतावय मम यज्ञागच्छत्यग्निजोदरकृतः त्रेन्द्रकदक्षिणतः यममावाहयामि स्थापयामि पूजयामि यममावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम प्रजापते नत्वदेतान्यञ्जो विश्वाजातानि वर्धापगो यत्कामातिमस्सन्नासवैद्यस्यामतियोरेण चरेन्द्रकरे उत्तरतः प्रजापतिमावाहयामि स्थापयामि पूजयामि राहु अरिष्टेतु सम्प्राप्ते राहु पूजाञ्च कारयेतु राहुध्यानं प्रवक्ष्यामि चक्षुपीडा उपशान्तये ओम कया नक्षत्राववदोति सदा तस्सकाकया हस्तया व्रता भूर्भुवस्वाक राहुग्रहः गच्छ राहुग्रहं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेतं सूर्यग्रहस्य नैऋत्यदिग्भागे माषधान्यस्योपरि राहुग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि आयङ्गो पृथ्वीरक्रमितसनन्मातरमनापतरं च प्रयन्स्वः राहुग्रह दक्षिणतः गोभ्यमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम नमः सर्पेभ्यो एकेदशप्रद्वीमनो ये अन्तरिक्षे दिवितेभ्यः सर्पेभ्यो नमः उत्तरतः सर्पराजमावाहयामि स्थापयामि पूजयामि उत्तरतः सर्पराजमावाहयामि स्थापयामि पूजयामि केतु अरिष्टेतु सम्प्राप्ते केतु पूजाञ्च कारयेतु केतुध्यानं प्रवक्ष्यामि ज्ञानपीडा उपशान्तये ओम केतुं कृण्वन्न केतवे पेषामर्यापेक्षे शमषट्प्रजायताः ऊर्ध्वस्वः केतुगणे गच्छ केतुगणं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेतं सूर्यग्रहस्य वायव्यदिग्भागे प्लुतधान्यस्योपरि केतुगणमावाहयामि स्थापयामि पूजयामि सचित्रचित्रं चितयन्तमस्मै चित्रक्षत्रचित्रं वयोधां चन्द्रं रैं पूर्वीरं बृहन्तं चन्द्रचन्द्राभे हृदयमस्मा केतुगणं दक्षिणतः चित्रगुप्तमावाहयामि स्थापयामि पूजयामि ब्रह्मा देवानां पदवीकवीनां ऋषिर्विप्रान् महिषो मृगाणां स्येनवृक्षा नागस्पति निर्वणा नागस्सोम पवित्रमत्येदरे वन्नो केतुगणस्य उत्तरतः ब्रह्माणमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम गङ्गा अष्टदिक्पालक देवतावाहनाख्यं कर्म करिष्ये इंद्रं वा विश्वतस्प्रवामहे जनेभ्यः अस्माकमस्य केवलः इंद्रं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्रपरिवार प्राक्दिक्भागे इंद्रं दिक्पालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम अग्निदोतं वृणेमहे होतारं विश्वास्य अग्निदिक्भाग्निं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी भाग्ने अग्निं दिक्पालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि यमाय सोमगसुते यमाय जुहदावे यमगुंह यज्ञागच्छत्यग्निदूतरं कृतः यमं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेतं दक्षिणदिग्भागे यमं दिक्पालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि मोषणपर आपरनिरुष्ट्रावदेपदेशोरुद्यासः निरुतं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्रपर नैऋत्यदिग्भागे निरुतं दिक्पालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम इमं मे वरणश्रुतिहमज्जातमुडया तामवस्य राजके पश्चिमदिग्भागे वर्णं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेतं पश्चिमवर्णं दिक्पालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम तव वायुव्रतस्पयतोत्सर्जामादरत्वदा आवांस्यारुणीमहे वायुं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेतं वायुं दिक्पालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि सोमादेर्गं सोमा अर्वन्तमासं सोमा वीरं कर्मण्यं ददातु साधन्यं विदज्जगन्सरेमेतश्रवणं यो ददा उत्तरदिक् कुबेरं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्र कुबेरं दिक्पालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम तमेश आनं जगदस्तस्योत्पत्तिं धीञ्जनममते होमहे वयं पूषानो यथा वेदसां मसत्हृदये रक्षिता पायुरदब्धस्वस्ते ईशानं साङ्गं सायुधं सवाहनं सशक्ते पत्नी पुत्रपरिवारसमेतं ईशान्यदिक्पालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि
ओम गणानां त्वा गणापतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तं ज्येष्ठराजं ब्रह्मणास्पदान शृण्वन्नोतिभिस्तेजसां गणपतिं लोकपालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम ब्रह्मादेवानां पदवी कवीनां ऋषिर्विप्रामहिषो मृगाणां स्येना वृद्धा नागस्पति निर्वना नागस्वामपवित्रमत्येन्द्रयवन्न ब्रह्माणं लोकपालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम प्रणो देवी सरस्वती वाजयभिर्वाजनेव ते धीनाम वित्रयवतो ओम ब्रह्मपत्नीं सरस्वतीमावाहयामि स्थापयामि पूजयामि इदं विष्णुचक्रमे त्रैदानतादेवं समूढवस्य भागं सुरे विष्णुं साङ्गं सायनसवाहं शक्ते पत्नी पुत्र परिवारसमेतं विष्णुं लोकपालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम कद्रुद्रा सक्तुमिविदितवनापनञ्च यत्र धीरा मनसा वाचमत्रदत्रासकाय सख्यानि जानते भद्रैषां लक्ष्मीर्निहितादिवादे विष्णुपत्नीं लक्ष्मीमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम कद्रुद्राय प्रचेदते मीनष्टमाय तभ्युते ओचेम सन्तमगं हृदे रुद्रं साङ्गं सायुधसवाहनं शक्ति पत्नी पुत्रं सर्वारसं रुद्रं लोकपालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम गौरीमिमाय शरीराणि तक्षत्येकपदी द्विपदी साचतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूषि सहस्राक्षर परमेव्योमन्न महागौरीं लोकपालकमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम जातवेदसे तन्वाम सोममराति सोनधाति वेदः मनःपर्षति दुर्गान् विश्वानावेव सिन्धुं दुरिता चिग्निः ये दुर्गामावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम यतैन्द्रपयामहे ततो न भयं कृतिमपञ्चकृतवतन्नहोदय स्वस्ता विशस्पतिर्वृता विषयन्त प्रयतन स्वस्ते अभयङ्करमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम वास्तु ओष्पदे प्रतिजानस्मान् स्वावेशनमीव भवानः यत्ते महे प्रतिदन्नो जुष्पचन्नयेति विपदेशञ्जदुष्पदे वास्तुपुरुषमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम त्र्यम्बकं भजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनां मृत्योर्मुक्षीयमावृतात् मृत्युञ्जयमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम अपमृत्युमपक्षतमवेदसपदन्तिः अदानग्नावः राजस्पोषकं सहस्रिणं एते सहस्रवैदं पादामृत्युमत्याय हन्तवे तानि यज्ञस्य मायया सर्वानविदामृत्यवे स्वाहा मृत्युवे स्वाहा परम अपमृत्युमावाहयामि स्थापयामि पूजयामि परम मृत्युमपरेहि पन्तां निस्ते श्रीतरो ये देवयानः चक्षुष्पदे शृण्वते ते प्रविमानः प्रजाकं रेरुषन्मोत वीरान् परम मृत्युमावाहयामि स्थापयामि पूजयामि संसृष्टं धनमभयं समाग्रमस्मभ्यं दत्तावरणस्य मन्युः यं ददानां हृदयेषु शत्रुवः पराजिता सोपानयन्तां शत्रुपरमावाहयामि स्थापयामि पूजयामि धन्वनागा धन्वानाजिञ्जयेम धन्वाना तीव्रा समदो जयेम तनुशत्रोरवगामं गृह धन्वाना सर्वा प्रदिशो जयेम धन्वन्तरिमावाहयामि स्थापयामि पूजयामि धन्वन्तरिमावाहयामि स्थापयामि पूजयामि ओम आदित्याय नवग्रहस्य दिक्पाल पञ्चलोकपालक उपदेवताभ्यो नमः ओम नं प्रद्वीतपात्रे गन्धं परिकल्पयामि ओम नम प्रद्वीतपात्रे गन्धं परिकल्पयामि महाकाशत्वां पुष्पं परिकल्पयामि हम वायुदत्पात्रे धूपं परिकल्पयामि हम तेजसत्पात्रे दीपं परिकल्पयामि ओम अमृतदत्पात्रे अमृतोपहारं नैवेद्यं परिकल्पयामि हम सर्वदत्पात्रे ओम भूर्भुवस्वः सवितुर्वरेण्यं भर्गो देवयो यो प्रचोदयात् वरेण्यं अमृतं तवसंश्रे आदित्या नवग्रहदिक्पाल पञ्चलोकपालक उपदेवताभ्यो नमः नारिकेल कदलीफल काश्मीर मधुरफलनयेन ओम प्राणाय स्वाहा पानाय सौम्यानाय स्वाहा उदानाय सम्मानाय स्वाहा मध्य में फिर प्रोक्षण के पानी मध्य में थोड़क पानी अमृता सस्तो प्रक्षालय पादो प्रक्षस्त आचरण समर्पयामि हम सर्वदत्पात्रे तांबूला अक्षता अक्षता दीजिए पूरा तांबूला सर्वोपचारान् परिकल्पयामि ओम तदः
ओम ध्रुवन्ते राजा वरुणो ध्रुवन् देवो बृहस्पतिः ध्रुवन्त इन्द्रः साग्निस्सराष्ट्रं धारयतां ध्रुवं ध्रुवन् ध्रुवेण विषा तस्मै देवाय प्रवन्नयं च ब्रह्मणस्पतिः। ओम नमः सत्यनारायण स्वामी देवता कलश प्राणप्रतिष्ठा मुहूर्त कलश प्राणप्रतिष्ठा मुहूर्तोस्तु एतस्य मुहूर्तकाले सूर्यादिनमानां ग्रहाणाम् अत्यन्त आनुकूल्यता परसिद्धिरस्तु। तीन जगह ये बीच में पूरा ऊपर हाँ इसमें भी slowly heart is right. அதனால வெளியில் கிடைக்கும் சும்மா ஒரு 15 days வரலாம் அப்படின்னு நான் சொன்னேன். அவளுக்கு அதுக்கு மேலே லீவ் கிடையாது. अस्य श्री नारायण स्वामी देवता कलश प्राणप्रतिष्ठा महामन्त्रस्य என்னாச்சு இறங்க மாட்டேங்குது. அது ஆமா 2-3 ரவுண்ட் கிராஸ் ஏய் இன்ஸ்டன்ட் அதையும் கலந்துக்கணும். இன்ஸ்டன்ட் நம்ம மிக்ஸ் பண்ணலாம். வேணுங்கிறது மாதிரி கலந்துக்கலாம். டோன்ட் அப்படியே கலந்து வச்சுட்டு வேஸ்ட் ஆகும். ஃபர்ஸ்ட் ரவுண்ட் எஸ் இஸ் காஃபி பிளேஸ். அவர் வீட்டில் வந்து ओम अस्य श्री नारायण स्वामी देवता कलश प्राणप्रतिष्ठा महामन्त्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्रारुषेरुज्ञो सामा सर्वाणि जन्नान्ते राम क्षेत्रं एकं श्री नारायण स्वामी कलशं प्राणप्रतिष्ठं जीवन्तस्कन्धत्वा ओम असुरे देवनस्माय लक्षप्राणः ओदेहि भोगं जोक्पस्ते सूर्यमुत्रं तमन्ते मणियान स्वस्ति वाङ्महातन्नतो प्राणः क्षोस्यक्षुः कर्णयो श्रोत्रं बाहुर्बलं मूर्भोरोजः हरिष्टा विश्वान्यञ्जानि तनोः तनुवामे सह नमस्ते अस्तु मामाहिकं सेः मृगं वै प्राणामृतमापप्राणानि वैधास्तान उपस्पैते युवं वस्त्राणि मे वतावतादे युवोरच्छिद्रानन्तव सर्गाः वासुर्मन्वतानि विष्पत्तेन मित्रावृणातदेदे यात्परापुष्पायात्तविष्णुनेः बृहस्पति प्रसूतास्तानवन्तन्वगमनता आण्डात् प्ररोहं देवृषप्रचक्रे देवानां रूपे प्रथमसहस्रेण कृतेन च मम्मे गङ्गे यमुने सरस्वते सदस्रस्वामयाति तदा प्रश्नेयकृष्णीयामृतदेवदत्तया जीकेय दृढह्या शोभया आकलशे भावदे पवित्रे परिहिच्यते उक्ते यज्ञेषु वर्तदेवोतयस्तम्मदन्ते सोमेन सहराज्ञा निष्पैक्रोधि ब्राह्मणस्तगं राजन्दारयामति स्वामिं सर्वजगन्नाथ यावत् पूजावसायनकं तावत् म्रीति भावेन कलशे सन्निधिङ्गुरो अवाहितो भवास्तावितो भवासु मुखो भवासु प्रसन्नो भवास्रासङ्गुरो ॐ ध्यानम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाकारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मेघश्यामं वेदकौशेयवासं श्रीवत्साङ्गं कौस्तुभोद्भासिताङ्गं पुण्योपेतं पुण्डरीकायदाक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथं सुसङ्गचक्रं सकरीटकुण्डलं सफेदवस्त्रं सरसैरुहेक्षणं सारवक्षस्थलशोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनमम्बुदस्याममाजताक्षामलङ्कृतं चन्द्राननं चतुर्बाहुं श्रीवत्साङ्कितवक्षसं रुक्मिणी सत्यभामाभ्यां सहितं कृष्णमाश्रये। श्रीरमा सत्यनारायण स्वामिने नमः। ओं ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि सिंहासनपुष्पाक्षतान् समर्पयामि पादयोः पाद्यं समर्पयामि पादयोः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि आचमनं समर्पयामि पंचामृतस्नानं। You want tilak? You want tilak? You want yellow or red color? Small tilak. Can auntie do it for you?
Bond. ಇದೆ Found it in the set. Take this one, no, because silver spoon. Yeah. Oh. ओम आप्यायस्पतमे तदेव वृष्णिं फलावागं संगदे क्षीरेण तपयामि विक्रावणोकारिं विष्णोरस्पत्यपादनः रक्षिणोकाकरस्मनाय कृंसितारकदो तपयामि शुक्रमसि चोदरसि तेजो देववत्सवितोत्तरां स्वच्छित्तेन पवित्रेण वसो सूर्यसरस्वतिः आज्ञेन तपयामि मधुवात् सायिनां दक्षरं चिन्दवः मात्रेण सन्तोषदे मधुनश्चमतोषदे मधुवत्वात् दिवगं नतः मधुज्योरस्रपिता मधुमान्नावनस्पतिर्मधुमाकुम्भसूर्यः माद्वीर्गावभवन्तनः मधुरास्तमयामे स्वादुर्भवस्पतिव्याजन्मने स्वादुरिन्द्रायस्वीतनाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाकुम्भनाभ्यः उत्तरास्तमयामे या परिनीर्यापरा पुष्पायाश्च पुष्पनेः बृहस्पतिप्रसूतास्तानां दन्तकम्मता फलोदकेनास्तमयामे ॐ तत्संयोरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपदये दैवे स्वस्तिरसुनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जगाद भेषजं षण्णो अस्तद्विपदे कञ्जदस्पदे ॐ शान्तिः 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 सहस्रदीरुषा वृषः सहस्राक्षसहस्रपात् भूमिं विश्वतो मृत्वा अत्यधिष्ठद्गदाङ्गलं पुरुष एवेदकं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वशेषाणः यदन्नेनातिरोहति येनावानस्य महिमा ततोऽध्यायागुस्थपूरुषात् पादो विश्वाभूतानि त्रिपादस्यां सन्दिवे त्रिपादभूतमुदये पुरुषः पादो अस्येह भवात्मनः ततो विष्पण्यग्रामदो आसनानसने अभि तस्मात् विराटजायत विराजो अधिपुरुषः अजातो अच्छरिष्यता पश्चात् भूमिमदोपरः यत्पुरुषेण हविषः देवायज्ञमन्पदा असन्तोऽस्यासीदाज्यम् भीष्मयुष्मस्यरत्तविः सप्तास्यादन्परिदयः त्रिसप्तसमिदकृताः देवायज्ञं तन्मानाः अवत्नं पुरुषं पदं तं यज्ञं परहिषि प्रोक्षन् पुरुषं जातमकृतः तेन देवा सजन्ता आज्ञात्रयस्तये तस्माज्ञातर्मभुतः संभृतं प्रपदाज्यम् अशोकस्तागस्त्यक्रेवायज्ञान् आरण्यान् ग्राम्यास्तये तस्माज्ञातर्मभुतः तस्मामानजज्ञरे चन्दाकं सजज्ञरे तस्मादजायन्त एकेजो अजातः गावोह जज्ञरे तस्माज्जाताः जावयः यत्पुरुषं जददुः अतिदाय कल्पयन् मुखं किमस्य कौ बाहु कावूरुपादावुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः ऊरुतसिद्वैस्यः पद्भ्यागं सूत्रोपजायत चन्द्रमामनसो जातः चक्षोः सूर्यो जायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणात् वायुर्जायत नाभ्य आसीदन्तरिक्षं शीर्षाज्जौ समवर्तत अभ्यां भूमिर्दिशस्त्रोत्रादो तदा लोकागम कल्पयन् वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा अभिवदन्तास्ते दाताप्रस्ताद्यमदाजहार शक्रप्रविद्वान् प्रतिसत्यस्रः तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयं तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानसदन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः अद्य सम्भूत पृथिव्यैरसाश्च विश्वकर्मणः समवर्ततादि तस्य त्वष्टा विदधद्रोपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमतः परस्तात् तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था विद्यते जनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमाना बहुधा विजायते तस्य वीराः परिजानन्ति योनिम् मरीचीनां पदमिच्छन्ति वेदसः यो देवेभ्य आदपति यो देवानां पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमोरुताय ब्राह्मणे
हिरण्मये प्रजं ब्राह्मं जनयन्त देव अग्रे तदब्रवन् यस्त्रैवं ब्राह्मणा विद्यात् तस्य देवा अतन्वते प्रीष्यते लक्ष्मीस्य पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अस्मिनो व्याप्तम् इष्टं मनीषाना अमुं मनीषाना सर्वं मनीषाना तच्चं योरा प्रणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्य रसनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं दिगादिवेशदं तन्नोऽस्तद्व्यपदे चञ्चदस्पदे ॐ शान्तिः 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 हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरत्नस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो ममावह तां मावह जातवेदो लक्ष्मीं परमगामिनीं यस्यां हिरण्यं विद्येयङ्गामस्त्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वां प्रथमज्जामस्तिनाथः प्रबोधिनीं श्रियं देवी उपह्वये श्रीर्मा देवी सुतां कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् अस्मे सुतां पद्मवर्णां तामिहोमह्वये श्रियं चन्द्रां प्रभासां सदा ज्वलन्तीं श्रियं लोके देवदुष्टामुदारां तां पद्मिनीमें शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मेणस्य दां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधि जाता वनस्पतिस्तव वृक्षोदबिल्वः तस्य फलानि तपसानि दन्तमायान्तरायास्तमाह्य अलक्ष्मीः उपैतमां देवसकर्कीर्तिश्च मृणा सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मि कीर्तिवृद्धिं ददातु मे श्रुत्पिपासामनां ज्येष्ठां लक्ष्मीर्नाशयाम्यहम् अभूतमसमृद्धिं च सर्वान्निन्नत मे गृहात् गन्धद्वारान्तरादर्शान् नित्यपुष्टाङ्करेशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं श्रीर्मे वदतु अलक्ष्मीर्मे नश्यतु मनसः काममाकोतिं वातः सत्यं श्रीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रेदां यशः कर्तमेन प्रजा भूता वैदं भव कर्तमा श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीं आपसृजं दिग्जानजिक्रीतमसे मे गृहे देवीं मातरं श्रियं वासे मे कुले आर्द्रां पुष्करणे पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो नमामः आर्द्रां यत्कर्णीं जष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो नमामः तां मामः जातवेदो लक्ष्मीं मनवगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यो स्वान् विद्येयं पुरुषाणां महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् भक्तमिव दहनावनन्दो यत्र धीरा मनसा वादमत्पदा अत्रासकायस्तप्तानि जानते भद्रेशा लक्ष्मीर्हितादिवादे ॐ शान्तिः 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 सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः 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 सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः 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 सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः 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 नारायण समर्पयामि आपोहिष्टामयो भवस्थानमूर्ते ददातनामहेरणाय जिह्वदेजो पश्चिमकमोरहस्तस्य बाजते हरणः उषतिर्मदस्मारङ्गमानवो यस्य क्षयाय जन्मदापो जनयघाटनः भोजकस्नानं समर्पयामि टिश्यू देना See what we were doing. Sit in. Be here. Be wait. Be
ಕಾಫಿ ಇದು ತಗೊಂಡ್ಬಿಡಪ್ಪ. वो साफ करके लाओ विवेक साफ ಮಾಡಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಕೊಡಿ ಗಿಡಕ್ಕೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಹೊರಗಡೆ ಗಿಡಕ್ಕೆ ಹಾಕ್ಬಿಡಿ ಹಾ ದೇವ್ರ ಮನೆ ಗಿಡ செடியில குத்த சொல்றாங்க. செடியில ಜಸ್ಟ್ ಪುಷ್ ಮಾಡಿ ಜಸ್ಟ್ ವಾಕ್ one round of ಒಳ್ಳೆ that. Yeah, I'll take this in also to show everyone in the video. Wait. ನಾನು ಡೋರ್ ಹಾಕ್ತೀನಿ. Here all shown visible. ஏமா அதை ஆன் பண்ணிடுங்க. Is it working on timer? Robo? Go home. There's a third button on Third button. yeah last one right side Vivek after it's settled It won't go now. Hey, working on so much automation is really difficult here. You're in this one video, Sila? Varda? ನೋಡಿ ಸ್ಮೈಲ್ Here. See here. ಓಂ ವಸ್ತ್ರ ಭಗವಸ್ತ್ರಾತ್ Say, you should say cheese. ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೆಡಿ ಆಗ್ತಿದ್ದೀರಾ For some time it came here. We'll take everyone. You want to play with this boy? Not boy. With baby? No. Yeah. You want to play with him? Baby, honey. Let him play. Let him जगद्योनये नमः ओम वामनाय नमः ओम ज्ञानपञ्जराय नमः ओम श्रीवत्सवाय नमः ओम जगन्नाथाय नमः ओम चतुर्मूर्तये नमः ओम योमकेशाय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम शंकराय नमः ओम गरुडध्वजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम महादेवाय नमः ओम शंभोये नमः ओम देवदेवत्राय नमः ओम पार्थसारथये नमः ओम अच्युताय नमः ओम शङ्खवाहने नमः ओम परमज्योतिषे नमः ओम आत्मज्योतिषे नमः ओम अनन्तराय नमः ಶುಗರ್ ನೀವು ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಬಿಕಾಸ್ ಐ ಥಿಂಕ್ ಆ್ಯಡ್ ಟು ಮಚ್ ಶುಗರ್ सर्वाकराय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम सर्वगाय नमः ओम सर्वस्मै नमः ओम सर्वेशाय नमः ओम सर्वसात्विकाय नमः ओम हरये नमः ओम सारङ्गिने नमः ओम हराय नमः ओम केशाय नमः ओम अनायुधाय नमः ओम सहस्रबाहवे नमः ओम अव्यक्ताय नमः ओम सहस्राक्षाय नमः ओम अक्षराय नमः ओम शराय नमः ओम गजारिघ्नाय नमः ओम केशवाय नमः ओम केशवर्धनाय नमः ओम कैटवारये नमः विद्यारये नमः ओम कामदाय नमः ओम कमलेक्षणाय नमः ओम
हंसशत्रवे नमः धर्मशत्रवे नमः काकुत्साय नमः खगवाहनाय नमः ओं नीलाम्बुदद्युतये नमः ओं नित्याय नमः ओं नित्यदृष्टाय नमः नित्यानन्दाय नमः सुराध्यक्षाय नमः निर्विकल्पाय निरञ्जनाय नमः ओं ब्रह्मण्याय नमः ओं पृथिवीनाथाय नमः ओं पीतवास्ये नमः गुहाश्रयाय नमः ओं वेदगर्भाय नमः ओं विभवे नमः ओं विष्णवे नमः ओं श्रीमते नमः ओं त्रैलोक्यभूषणाय नमः ओं यज्ञमूर्तये नमः ओं अभयात्मने नमः ओं भारदाय नमः ओं वासवानुजाय नमः ओं जितेन्द्रियाय नमः ओं जगक्रोधाय नमः ओं समदृष्टये नमः ओं सनातनाय नमः ओं भक्तप्रियाय नमः ओं जगद्पूज्याय नमः ओं परमात्मने नमः ओं श्रान्तकाय नमः ओं सर्वलोकानामन्तकाय नमः अनन्ताय अनन्ताविक्रमाय नमः ओं मायाधाराय नमः ओं निराधाराय नमः ओं सर्वाधाराय नमः ओं तराधाराय नमः ओं निष्कलङ्काय निराभासाय निष्प्रपञ्चाय नमः ओं निरामयाय नमः ओं भक्तवस्याय नमः ओं महोदाराय नमः ओं पुण्यकीर्तये नमः ओं पुण्यकीर्तये पुरातनाय नमः ओं श्रीकालज्ञाय नमः ओं विश्वरस्त्रपसे नमः ओं चतुर्भुजाय नमः ओं श्री रमासहित सत्यनारायण स्वामिने नमः नानाविध परिमलपत्रपुष्पान् समर्पयामि ओं प्रकृत्यै नमः ओं प्रकृत्यै नमः ओं विकृत्यै नमः ओं विद्यायै नमः ओं सर्वभूतप्रदायै नमः ओं सर्वभूतप्रदायै नमः श्रद्धायै भगवत्यै नमः ओं द्रव्यै नमः ओं परमात्माय नमः ओं वादे नमः ओं पद्मालयाय नमः ओं पद्मायै नमः ओं सुते नमः ओं स्वाहायै नमः ओं स्वधायै नमः ओं सुधायै नमः धन्यायै नमः हिरण्मये लक्ष्मी नमः चपुष्टाय नमः ओं विभावर्याय नित्यै नमः नित्यै दीप्ताय सुधामृतारिणे कमलाय नमः कान्ताय नमः कामाक्षय क्षीरोदसम्भवाय नमः ग्रहपराय नमः बुद्धाय नगाय हरिवल्लभाय नमः ओं अशोकाय नमः अमृताय नमः ओं दीप्ताय नमः लोकशोभिनादिन्यै धर्मनिलयाय नमः करुणाय नमः लोकमात्रै नमः पद्मप्रियाय नमः पद्महस्ताय नमः पद्माक्ष्यै नमः ओं पद्मसुन्दर्यै नमः पद्मोद्भवाय नमः पद्ममुख्यै नमः पद्मनाभप्रियाय नमः रमाय नमः पद्माराधराय देव्यै नमः ओं पद्मिन्यै नमः पद्मगन्धे नमः पुण्यगन्धाय नमः सुप्रसन्नाय नमः प्रसादाभिमुख्यै नमः ओं चन्द्राय नमः चन्द्रवदनाय चन्द्रसहोदर्यै नमः चतुर्भुजाय नमः ओं चन्द्ररूपाय इन्द्राय शीतलाय नमः ओं आह्लादितकन्यै नमः पुष्टै नमः शिवाय नमः शिवकर्यै नमः सत्यै नमः विश्वजनन्तुष्ट्यै नमः दारिद्र्यनाशिन्यै नमः प्रीतिपुष्करिण्यै नमः शान्ताय शुक्रमाल्याम्बराय नमः श्रियै नमः भास्कर्यै नमः बिल्वनिलयाय नमः वरारोहाय नमः ओं यशस्विन्यै नमः ओं सुन्दराय नमः उदाराङ्गाय नमः ओं हरिण्यै नमः ओं हेममालिन्यै नमः ओं धनधान्यकर्यै नमः शुद्धये नमः त्रैतसौम्याय नमः शुभप्रदाय नमः ओं नृपवेश्मकदानन्दाय नमः वरलक्ष्म्यै नमः वसुप्रदाय नमः शुभाय नमः ओं हिरण्यप्राकाराय नमः ओं समुद्रतनयाय नमः ओं जयाय नमः मङ्गलादेव्यै नमः विष्णुवक्षस्थलस्थिताय नमः विष्णुपत्न्यै नमः ओं प्रसन्नाक्ष्यै नमः नारायण समाश्रितां दारिद्र्यजोगिन्यै जयन्यै नमः सर्वोपद्रववारिण्यै नमः ओं नवदुर्गायै नमः ओं महाकाल्यै नमः ब्रह्मा विष्णुशिवात्मिकायै नमः त्रिकालज्ञानसम्पन्नायै नमः भुवनेश्वर्यै नमः नानाविधपरिमलपत्रपुष्पपुष्पान् समर्पयामि मानस्पर्जर्मवैदिके नानाकन्देशमाग्रहे सर्वदेवानां ओम मनस्पत्यर्पवेदिके नानाकन्देशमाग्रहे सर्वदेवानां रूपाय प्रतीकानां रूपमाक्रापयामि साचन्द्रोत्तसंयतनायनं प्रग्रहाणं कलदीपं त्रैलोक्यं विप्रामः भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमं नरकाद्वारा दिव्यज्योतिर्नमोऽस्तुते चक्षुदीपं दर्शयामि दीपं दर्शयामि धूपदीपास्था आचमने समर्पयामि नैवेद्यं ए वेंकी काय कोकोनट ಹೊರಗೆ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಕೆಳಗೆ ಬೇಸ್ ಇದು ಗರಾಜ್
सत्य बात नहीं करना हम पढ़ेंगे सब लास्ट ईयर ಅದು ಕತೆ ಇವಾಗಲಾ ಇಲ್ಲೇ ಇದೆ ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕನೇ ಫಾಲ್ दो नारायण स्वामी देवता नारिकेल कंडध्वय नारंग प्रमाण ओम प्राणाय स्वामानाय स्मृगानाय सुदानाय समानाय मध्ये मध्ये उदकमानि समर्पयामि अमृतावरण प्राप्तस्तो प्रक्षालय पादो प्रशुद्ध आजमन समर्पयामि एवं भोगे बनाय सकर्पूरय नागवल्ली मुक्तानंदमाय नामघोलं फलित साम अक्षदान समर्पयामि अमृत आजमन समर्पयामि आनंद कर्पूरमंगलमीराजनम् ओम हिरण्यपात्रं मदो पूर्णं ददाति पदव्यो सानिधि एकदा ब्रह्मरूपहरति एकदैव श्रीरस्तु सन्मंगलानि भवन्तु नित्य श्रीरस्तु नित्यमंगलानि भवन्तु समस्त सन्मंगलानि भवन्तु श्री रमासत्यनारायण आनंद कर्पूरं गणवीराजन नमस्करोमि श्रीभद्रमानमन गोविन्दो ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् महादेव्यै विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् सुवर्णमंत्र अक्षतान् समर्पयामि आत्मप्रदक्षिणमस्कारान् समर्पयामि नमोपचारान् परिकल्पयामि anything what you हर चैप्टर हम पढ़ेंगे उसका लेकिन मैनेज होगा आफ्टर एवरी चैप्टर ब्रेक वन होने के बाद एक नारियल होना चाहिए मोड़ के इधर ला मोड़ के पानी छोड़ के बेंकी पानी नेत्र स्वाति ओ करते हो ಎಲ್ಲರೂ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಕನ್ನಡ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರ್ತಾರೆ ನೀವು ಭಯ ಅನ್ನು ಹುಡುಗಿನ ತಪ್ಪು ಕನ್ನಡ ಸಬ್ಟೈಟಲ್ ಚಂದ್ರು ವಿಲ್ ಪುಟ್ ಬಾ ನಿತ್ಯ ಏಕ ಮಾಡಾರೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹೌದಾ ಪ್ಲೀಸ್ ಯಾ ಅವ್ರ ಕನ್ನಡ ನೀವು ಕನ್ನಡ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ ನೀವು ಆಫೀಸಿಗೆ ಬಂದಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗಿರೋದು ಏನ್ ಸಿಗ್ತಾ ನನ್ನ ಟೀಮಲ್ಲೇ ಇದ್ದಿದ್ದು ಅನ್ನನ್ ಜೊತೆಗೆ ಆಗ್ತದೆ. You just take care of all the small babies, no? ವಿಡಿಯೋ ಹಲೋ ಹಲೋ
ಪಾಪ ಯಾಕೆ ತೂಕ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ಹೇಳೋದು. ಅದೇ ಯಾರು ಎತ್ತಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಎಲ್ಲರ ಹೊಟ್ಟೆ ಈ ಮಂತ್ರ ಒಂದು ಹೇಳಿ ಫಸ್ಟ್. ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ಕಾಂದಪುರಾಣೇ ರೇವಾಕಾಂಡೇ ಶ್ರೀನಾರಾಯಣೋದಯಾಂ ಪ್ರಥಮೋಧ್ಯಾಯ ಪ್ರಾರಂಭಃ ಏಕದಾನೇ ವಿಚಾರಣ್ಯೇ ಋಷೇ ಸ್ತವನಗಾದಯಃ ಪ್ರಪ್ರಚುರಾರ್ಧಂ ಸರ್ವೇ ಸೂತಂ ಪೌರಾಣಿಕಂ ಖಲು. ಶೌಕನಾದಿಗಳ ಪ್ರಶ್ನೆ. ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ನೈಮಿಷಾರಣ್ಯ ವಾಸಿಗಳಾದ ಶೌನಕಾದಿ ಮಹರ್ಷಿಗಳು ಸೂತ ಪುರಾಣಿಕರನ್ನು ಹೀಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದರು. ಹೇ ಸುತರೆ, ಮಹಾತ್ಮರೇ, ನೀವು ನಮಗೆ ಅನೇಕ ಆಖ್ಯಾನಗಳನ್ನು ವ್ರತ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದೀರಿ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಬಹಳ ಸುಲಭವಾಗಿ ಸಕಲೇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಯಾವುದಾದರೂ ಉಪಾಯವಿದ್ದರೆ ಆ ವ್ರತವನ್ನು ನಮಗೆ ಹೇಳಿರಿ ಎಂದು ಕೇಳಿದರು. ಸೂತ ಪುರಾಣಿಕರ ಉತ್ತರ. ಶೌನಕಾದಿಗಳೇ, ಬಹಳ ಸಂತೋಷ. ನೀವು ಸಜ್ಜನೋದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಈ ವಿಚಾರ ಕೇಳುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಹಿಂದೆ ಇದೇ ರೀತಿಯ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಅನೇಕ ಜನಗಳು ಅನೇಕ ವಿಧವಾಗಿ ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಾ ದುಃಖಪೂರ್ಣರಾಗಿದ್ದರನ್ನು ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಮನಸ್ಸು ಕರಗಿ ಹೋಯಿತು. ಈ ಕಷ್ಟ ನಿವಾರಣೆಗೆ ಸುಲಭೋಪಾಯ ಯಾವುದೆಂದು ಭಗವಂತ ವಿಷ್ಣುವನ್ನೇ ಕೇಳಿ ಬಿಡುವೆನು ಎಂದು ನಿಶ್ಚಯಿಸಿಕೊಂಡು ವೈಕುಂಠ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗಿ ವಿಷ್ಣುವನ್ನು ಹೀಗೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರು. ಆಗ ವಿಷ್ಣು ಪ್ರತ್ಯಕ್ಷನಾಗಿ, ಹೇ ನಾರದ, ನೀನು ಬರಲು ಕಾರಣವೇನು, ಏನಾಗಬೇಕು ಎಂದು ಕೇಳಿದನು. ಆಗ ನಾರದರು ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ತಾವು ಕಂಡ ದುಃಖವನ್ನೆಲ್ಲ ವಿವರಿಸಿ, ಹೇ ಸ್ವಾಮಿ, ಈ ಸಕಲ ದುಃಖ ನಿವಾರಣೆಗೆ ಯಾವುದಾದರೂ ಸುಲಭೋಪಾಯ ಹೇಳು, ಅದರಿಂದ ಜನರು ಕೃತಾರ್ಥರಾಗಲಿ ಎಂದರು. ಅದಕ್ಕೆ ನಾರಾಯಣನು ಹೀಗೆ ಹೇಳಿದನು. ಹೇ ನಾರದ, ಲೋಕಹಿತಕ್ಕಾಗಿ ಈ ವಿಚಾರ ಹೇಳುತ್ತಿದ್ದೇನೆ, ಕೇಳು. ನಾನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಅತಿ ಸುಲಭವಾಗಿ ಸಕಲೇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ನನ್ನ ಪೂಜೆಯ ಬಹಳ ಸುಲಭ. ಯಾರಿಗೆ ಯಾವಾಗ ಭಕ್ತಿ ಉಂಟಾಗುವುದೋ ಆಗ ಅವರು ಯಾರೇ ಆಗಲಿ, ಯಾವ ದಿನವೇ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದರೂ ನನ್ನನ್ನು ಪೂಜಿಸಬಹುದು. ಹಗಲಾಗಲಿ ರಾತ್ರಿಯಾಗಲಿ, ದೇವಾಲಯದಲ್ಲಾಗಲಿ, ನದಿ ದಡದಲ್ಲಾಗಲಿ, ಮರದ ಕೆಳಗಾಗಲಿ ಅಥವಾ ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲೇ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದರೂ ನನ್ನ ಪೂಜೆ ಮಾಡಬಹುದು. ಆದರೆ ನೈವೇದ್ಯಕ್ಕೆ ಸಪಾದ ಎಂಬ ಪದಾರ್ಥ ಮಾಡಬೇಕು. ಬಾಳೆಹಣ್ಣು, ತುಪ್ಪ, ಹಾಲು, ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟು ಮತ್ತು ಸಕ್ಕರೆ ಈ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ಸಮವಾಗಿ ಹಾಕಿ ಬೇಯಿಸಿ ಅದನ್ನೇ ಸಪಾದವನ್ನೇ ನೈವೇದ್ಯಕ್ಕೆ ಇಡಬೇಕು. ಹೀಗೆ ಬಂಧು ಬಾಂಧವರಿಂದ ಕೂಡಿ 4 ವರ್ಷ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಕೊನೆಗೆ ಉದ್ಯಾಪನೆ ಮಾಡಬೇಕು. ಆದ್ದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಸಕಲೇಷ್ಟಾರ್ಥಗಳು ಸಿದ್ಧಿಸುವವು. ಹೀಗೆ ಮಾಡಿದರೆ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಸಕಲೇಷ್ಟಾರ್ಥಗಳು ತಪ್ಪದೇ ಸಿದ್ಧಿಸುವವು. ಇದು ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಹಳ ಸುಲಭವಾದ ಪೂಜಾ ವಿಧಾನವಾಗಿದೆ ಎಂಬಲ್ಲಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತ ಕಥೆಯ ಪ್ರಥಮ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತ ಆಯಿತು. ಸ್ಕಾಂದಪುರಾಣೇ ರೇವಾಕಾಂಡೇ ಶ್ರೀರಮಾಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪ್ರಥಮೋಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತಃ. ಜೈ ಬೋಲೋ ಶ್ರೀರಮಾಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಕಿ ಹೋದ್ರು ಸ್ಕಾಂದಪುರಾಣೇ ರೇವಾಕಾಂಡೇ ಶ್ರೀರಮಾಸತ್ಯನಾರಾಯಣ ದ್ವಿತೀಯೋಧ್ಯಾಯ ಪ್ರಾರಂಭಃ. ಸೆಕೆಂಡ್ ಚಾಪ್ಟರ್. ನಾರದರ ಪ್ರಶ್ನೆ. ಅದನ್ನು ಕೇಳಿದ ನಾರದರು ಭಗವಂತನನ್ನು ಪುನಃ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದರು. ಒಳ್ಳೆಯದು ಸ್ವಾಮಿ, ಈ ವ್ರತವನ್ನು ಹಿಂದೆ ಯಾರಾದರೂ ಮಾಡಿದ್ದರ? ಅದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಏನು ಫಲ ಲಭಿಸಿತು ಎಂಬುದನ್ನು ನನಗೆ ತಿಳಿಸು ಎಂದರು. ಅದಕ್ಕೆ ನಾರದರಿಗೆ ನಾರಾಯಣನು ಹೀಗೆ ಹೇಳಿದನೆಂದು ಶೌನಕಾದಿ ಮುನಿಗಳಿಗೆ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಕಾಶಿಯ ದರಿದ್ರ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಕತೆ. ಕಶ್ಚಿತ್ ಕಾಶೀಪುರೇ ರಮ್ಯೆ ಕ್ಯಾಸೀತ್ ವಿಪ್ರೋತಿ ನಿರ್ಧನ.
ಹಿಂದೆ ಕಾಶಿಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ದಟ್ಟ ದರಿದ್ರನಾದ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿದ್ದನು. ಅವನ ಸಂಸಾರ ದೊಡ್ಡದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ದಿನವೆಲ್ಲ ಅಡ್ಡಾಡಿದರೂ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಭಿಕ್ಷೆ ಸಿಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ದಿನ ಬಹಳ ಬೇಸತ್ತು ಗೋಳಾಡುತ್ತಿದ್ದುದನ್ನು ಕಂಡು ಭಗವಂತನೇ ವೃದ್ಧ ಬ್ರಾಹ್ಮಣ ವೇಷದಿಂದ ಅವನಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುವಂತೆ ಬೋಧಿಸಿದನು. ಆ ದರಿದ್ರ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಈ ಮಾತು ಕೇಳಿ ರಾತ್ರಿಯೆಲ್ಲ ನಿದ್ದೆ ಬರಲಿಲ್ಲ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಕಥೆ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ಭಿಕ್ಷೆಗೆ ಹೊರಟನು. ಆ ದಿನ ಅವನಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಭಿಕ್ಷೆ ದೊರಕಿತು. ಅದರಿಂದ ಪೂಜಾ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ತಂದು ಬಂಧುಗಳೊಡನೆ ಕೂಡಿ ವ್ರತವನ್ನು ಆಚರಿಸಿದನು. ಹೀಗೆ ದಿನದಿನಕ್ಕೆ ಅವನ ದಾರಿದ್ರ್ಯವು ಕಳೆದು ಐಶ್ವರ್ಯ ಕೂಡುತ್ತಾ ಬಂದಿತ್ತು. ಸುಖವು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಾ ಹೋಯಿತು. ಸರ್ವ ದುಃಖ ವಿನಿರ್ಮುಕ್ತೆ ಸರ್ವ ಸಂಪತ್ ಸಮನ್ವಿತಃ ಬಭೂವಸ ವಿಜಶ್ರೇಷ್ಠ. ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಈ ವ್ರತದ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಸಕಲ ದುಃಖಗಳನ್ನು ದಾಟಿ ಸರ್ವ ಸಂಪತ್ತು ಸಮೃದ್ಧಿಯುಳ್ಳವನಾದ. ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾರುವವನ ಕಥೆ. ಹೀಗೆ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ಒಬ್ಬ ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾರುವವನು ಪೂಜೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದನು. ಪೂಜೆಯನ್ನು ನೋಡಿ ಸಂತೋಷಗೊಂಡು ತಾನೂ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ, ಸ್ವಾಮಿ, ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ನಾನು ಮಾಡಬಹುದೇ ಎಂದು ಕೇಳಲು ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಅವಶ್ಯ ಮಾಡಬಹುದು ಎಂದನು. ಭಗವಂತ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವರವರ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಾನೆ ಎಂದು ಹೇಳಿ ಪೂಜಾ ವಿಧಾನವನ್ನು ಸಂಕ್ಷೇಪವಾಗಿ ಹೇಳಿದನು. ಆಗ ಕಟ್ಟಿಗೆಯವನು ಇವತ್ತು ಸಿಕ್ಕಿದ ಹಣದಲ್ಲೇ ಈ ವ್ರತ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೊರಟನು. ಆ ದಿನ ಅವನಿಗೆ ಹೆಚ್ಚು ದುಡ್ಡು ಲಭಿಸಿತು. ಆ ದುಡ್ಡಿನಿಂದ ಪೂಜಾ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ತಂದು ವೈಭವದಿಂದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದನು. ಅದರಿಂದ ಬರಬರುತ್ತಾ ಅವನು ಒಳ್ಳೆಯ ಭಾಗ್ಯವಂತನಾದನು. ಅಲ್ಲದೆ ಅವನು ಬದುಕಿರುವವರೆಗೂ ಸಕಲ ಭೋಗಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಸತ್ತ ಮೇಲೂ ಕೂಡ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋದನು ಎಂಬಲ್ಲಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಕಥೆಯಲ್ಲಿ ದ್ವಿತೀಯಾಧ್ಯಾಯವು ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. जय बोलो श्री राम सत्यनारायण स्वामी की जय। स्कंद पुराण रेवा कांड श्री राम सत्यनारायण व्रतकथायां द्वितीयोऽध्याय प्रारंभः। ಮೂರನೇ ಅಧ್ಯಾಯ. ಪೂರ್ವಕಾಲದಲ್ಲಿ ಉಲ್ಕಾಮುಖನೆಂಬ ಒಬ್ಬ ದಯಾಮಯನು ಧರ್ಮಶೀಲನೂ ಆದ ರಾಜನಿದ್ದನು. ಅವನಿಗೆ ಪತಿಪರಾಯಣೆಯೂ ಗುಣವಂತೆಯೂ ಆದ ಭದ್ರಶೀಲ ಎಂಬ ರಾಣಿಯೂ ಇದ್ದಳು. ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಸಂತಾನವಿರಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರಿಬ್ಬರು ಮಕ್ಕಳಾಗುವುದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯನ್ನು ವೈಭವದಿಂದ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ವೈಶ್ಯ ಸಾಧುವಿನ ಆಗಮನ. ಅವರು ಪೂಜೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಹಡಗಿನಲ್ಲಿ ಸಾಮಾನು ಹೇರಿಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಿದ್ದ ಒಬ್ಬ ವೈಶ್ಯ ಸಾಧು ಬಂದು ಪೂಜಾ ಸಂಭ್ರಮವನ್ನು ನೋಡಿ ಪೂಜೆಯೆಲ್ಲ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಆ ದಂಪತಿಗಳನ್ನು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಯಾವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ ಎಂದು ಕೇಳಿದನು. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಸಂತಾನಾರ್ಥವಾಗಿ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಅದನ್ನು ಕೇಳಿ ಆ ವೈಶ್ಯ, ನನಗೂ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳಾದರೆ ನಾನೂ ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುವೆನು ಎಂದು ಹರಸಿಕೊಂಡನು. ಮತ್ತು ಮನೆಗೆ ಹೋದಾಗ ತನ್ನ ಭಾರ್ಯೆಯಾದ ಲೀಲಾವತಿಗೂ ಈ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳಿದನು. ಆಕೆಯು ಭಕ್ತಿಯಿಂದ, ನಮಗೆ ಮಕ್ಕಳಾದರೆ ನಾವು ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ ಎಂದು ಹರಸಿಕೊಂಡಳು. ಕನ್ಯಾಜನನ. ಆ ಲೀಲಾವತಿಯ ಭಕ್ತಿ ಭರದಿಂದ ಆಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲದಲ್ಲಿಯೇ ಗರ್ಭಧಾರಣಿ ಮಾಡಿ ಕಾಲಕ್ರಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಶಿಶುವನ್ನು ಪ್ರಸವಿಸಿದಳು. ಆ ಮಗುವಿಗೆ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಕಲಾವತಿ ಎಂದು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದರು. ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಲೀಲಾವತಿಯು ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಎಚ್ಚರಿಸಿದಳು. ಹಿಂದೆ ನೀವು ಮಕ್ಕಳಾದರೆ ಮಾಡುವುದಾಗಿ ಹರಸಿಕೊಂಡಿದ್ದ ವ್ರತವನ್ನು ಏಕೆ ಮಾಡುತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ನೆನಪು ಮಾಡಿದಳು. ವೈಶ್ಯ ಸಾಧು ಲೋಭದಿಂದಲೂ ಉದಾಸೀನತೆಯಿಂದಲೂ ಅದಕ್ಕೆ ಒಪ್ಪದೆ ಇವಳ ವಿವಾಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುವೆನೆಂದು ಆ ಮಾತನ್ನು ತಳ್ಳಿ ಹಾಕಿದನು. ಅತ್ತಲಾಗಿ ಆ ಶಿಶು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಬೆಳೆದು ವಿವಾಹ ವಯಸ್ಕಳಾದಳು. ಅದನ್ನು ಕಂಡ ತಂದೆಯು ಯೋಗ್ಯ ವರನನ್ನು ಹುಡುಕಿ ಅವಳ ವಿವಾಹವನ್ನು ಮಾಡಿದನು. ಆದರೂ ವೈಶ್ಯನಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಲು ಮನಸ್ಸು ಬರಲೇ ಇಲ್ಲ. ಹೀಗೆ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳು ಕಳೆದರೂ ತನ್ನ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡದೆ ಭ್ರಷ್ಟಪ್ರತಿಜ್ಞಾದ ವೈಶ್ಯ ಸಾಧುವನ್ನು ಕಂಡ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯು ಅವನಿಗೆ ಅನಿಷ್ಟವಾಗಲೆಂದು ಶಾಪವನ್ನು ಕೊಟ್ಟನು. ವೈಶ್ಯ ಸಾಧುವಿಗೆ ದುಃಖ ಪ್ರಾಪ್ತಿ. ವೈಶ್ಯ ಸಾಧುವು ಮಗು ಹುಟ್ಟಿ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಾದರೂ
ಸತ್ಯವ್ರತವನ್ನು ಮಾಡದೆ ಅಸಡ್ಡೆ ಮಾಡಿದನು. ಆದ್ದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಶಾಪವು ತಪ್ಪಿತು. ಆ ಸಾಧು ವೈಶ್ಯನು ಅಳಿಯನನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರದ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಹಡಗಿನಲ್ಲಿ ಹೇರಿಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆಂದು ಹೊರಟು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಸಮುದ್ರ ತೀರದಲ್ಲಿ ರತ್ನಸಾನುಪುರವೆಂಬ ಊರಿಗೆ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಬಿಡಾರ ಮಾಡಿದನು. ಅಲ್ಲಿದ್ದಾಗ ಕೆಲವು ಜನ ಕಳ್ಳರು ರಾಜನ ಮನೆಗೆ ನುಗ್ಗಿ ಧನವನ್ನು ಕದ್ದು ಓಡುತ್ತಿದ್ದಾಗ ರಾಜಭಟರು ಕೈಗೆ ಸಿಕ್ಕಿ ಬೀಳುವಂತಾದ್ದರಿಂದ ಅವಸರದಲ್ಲಿ ವೈಶ್ಯರಿದ್ದ ಕಡೆಯೇ ತಾವು ಕದ್ದಿದ್ದ ದುಡ್ಡನ್ನು ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡು ಪಲಾಯನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟರು. ಅತ್ತಲಾಗಿ ಕಳ್ಳರನ್ನು ಅಟ್ಟಿಸಿಕೊಂಡು ಬಂದ ರಾಜಭಟರು ರಾಜನ ದುಡ್ಡು ಅಲ್ಲೇ ಬಿದ್ದಿದ್ದನ್ನು ಕಂಡು ಇವರೇ ಕಳ್ಳರೆಂದು ಭ್ರಮಿಸಿ ಅವರಿಬ್ಬರಿಗೂ ಬೇಡಿ ಹಾಕಿ ಆ ಇಬ್ಬರು ವೈಶ್ಯರನ್ನು ರಾಜನ ಬಳಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಿಲ್ಲಿಸಿ, ನಿಮ್ಮ ದುಡ್ಡು ಇವರ ಬಳಿಯಲ್ಲೇ ಇತ್ತು ಎಂದು ಹೇಳಿ ದುಡ್ಡನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ವೈಶ್ಯರು ತಾವು ಕಳ್ಳರಲ್ಲವೆಂದು ಹೇಳಿಕೊಂಡರೂ ಕೂಡ ಚಂದ್ರಕೇತುವೆಂಬ ಆ ರಾಜನು ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಲೆಕ್ಕಿಸದೆ ರಾಜನು ಅವರ ಬಳಿಯಿದ್ದ ದುಡ್ಡನ್ನು ಕಿತ್ತುಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಕಾರಾಗೃಹಕ್ಕೆ ಕಳುಹಿಸಿಬಿಟ್ಟನು. ಹೀಗೆ ಭಗವಂತನ ಆಗ್ರಹಕ್ಕೆ ಗುರಿಯಾದ ಅನೇಕ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಒದಗುವು. ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಮುಗಿಯಲಿಲ್ಲ ದೇವರ ಶಾಪ. ಊರಲ್ಲಿ ವೈಶ್ಯನ ಹೆಂಡತಿಯು ಮಗಳು ಇದ್ದ ಕಡೆ ಚೋರನು ನುಗ್ಗಿ ಇದ್ದ ಬದ್ದ ಎಲ್ಲವನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಹೋದನು. ಕಳ್ಳರು ಎಲ್ಲ ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಹೋದ್ದರಿಂದ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಅನ್ನವಿಲ್ಲದಂತಾಗಿ ಲೀಲಾವತಿ ಕಲಾವತಿ ಇಬ್ಬರು ಅನ್ನಕ್ಕಾಗಿ ಮನೆ ಮನೆ ಅಲೆಯುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉಂಟಾಯಿತು. ಈ ಪ್ರಕಾರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡದೆ ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡುವವರಿಗೆ ಅನೇಕ ವಿಧವಾದ ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳು, ಹಾನಿ, ದುಃಖ ಎಲ್ಲವೂ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತವೆ ಎಂಬಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತ ಕಥೆಯಲ್ಲಿ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. ಶ್ರೀ ಸ್ಕಾಂದ ಪುರಾಣ ರೇವಾಕಾಂಡೇ ಶ್ರೀರಮ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಕಥಾಯಾಂ ತೃತೀಯೋಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತ. ಜೈ ಬೋಲೋ ಶ್ರೀರಮ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಕಿ ಶ್ರೀ ಸ್ಕಾಂದ ಪುರಾಣ ರೇವಾಕಾಂಡೇ ಶ್ರೀರಮ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಕಥಾಯಾಂ ಚತುರ್ಥೋಧ್ಯಾಯ ಪ್ರಾರಂಭ. 4ನೇ ಅಧ್ಯಾಯ ದುಃಖ ಪರಿಹಾರ. ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಭಯಕೃತ್ ಭಯನಾಶನಂ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಅವನನ್ನು ಮರೆತರೆ ಭಯ, ನಷ್ಟ, ಹಾನಿ ಎಲ್ಲವೂ ಆಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ಅವನನ್ನು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿದರೆ ಕಷ್ಟಗಳು ದೂರವಾಗಿ ಸುಖವಾಗುತ್ತದೆ. ಅದರಂತೆ ವೈಶ್ಯ ಸಾಧು ಅವನನ್ನು ಮರೆತದ್ದರಿಂದ, ಅವನ ವ್ರತ ಮಾಡದೆ ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಇಂದಿನ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ವಿವರಿಸಿದಂತೆ ಅವನಿಗೆ ನಾನಾ ವಿಧವಾದ ಕಷ್ಟಗಳು ಬಂದಡಿರಿದವು. ಅವನ ಸ್ಮರಣೆಯಿಂದ ಹೇಗೆ ಎಲ್ಲ ಆಪತ್ತುಗಳು ನಿವಾರಣೆಯಾಗುವುದೆಂಬುದನ್ನು ಈ ಅಧ್ಯಾಯ ನಿರೂಪಣೆ ಮಾಡುತ್ತದೆ. ತಾಯಿ ಮಕ್ಕಳ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ಒಂದು ದಿನ ಕಲಾವತಿ ಭಿಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯಾಗುತ್ತಿತ್ತು. ಅವಳನ್ನು ಮನೆಯ ಯಜಮಾನಿ ಆಧರಿಸಿ ಕರೆದು ಪೂಜೆ ನೋಡಿಕೊಂಡು ಹೋಗುವಂತೆ ಹೇಳಿದಳು. ಆದ್ದರಿಂದ ಕಲಾವತಿ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ರಾತ್ರಿಯೆಲ್ಲ ಇದ್ದು ಬೆಳಗ್ಗೆ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಮನೆಗೆ ಬಂದಳು. ತಾಯಿ ಲೀಲಾವತಿ ಮಗಳನ್ನು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೆ, ಏಕೆ ಬರಲಿಲ್ಲ ಎಂದು ಕೇಳಿದಳು. ಅದಕ್ಕೆ ಮಗಳು, ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಆಗುತ್ತಿತ್ತು, ಅದನ್ನು ನೋಡುತ್ತಾ ಕೂತಿದ್ದೆ ಎಂದು ಹೇಳಿ ತಂದಿದ್ದ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಕೊಟ್ಟಳು. ಲೀಲಾವತಿ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಅದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದಾಗ ಅವಳಿಗೆ ವೈಶ್ಯ ಸಾಧು ಮಾಡಿದ ಪ್ರತಿ ಜ್ಞಾನ ಭಂಗದ ವಿಚಾರಣೆ ನೆನಪಾಯಿತು. ಆ ಕ್ಷಣ ಆಕೆ ಹರಕೆ ಕಟ್ಟಿಟ್ಟು, ನಾವು ನಿನ್ನ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಆದರೆ ಸ್ವಾಮಿ, ನನ್ನ ಯಜಮಾನನ ಮತ್ತು ಹಳಿಯನ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ನಮ್ಮ ಕಷ್ಟವನ್ನು ದೂರ ಮಾಡಿ, ನನ್ನ ಯಜಮಾನರಿಗೂ ಹಳಿಯನಿಗೂ ಕ್ಷೇಮವಾಗಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಂಡಳು. ಬಂಧನದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ. ಅದರಿಂದ ಪ್ರಸನ್ನನಾದ ಸತ್ಯನಾರಾಯಣನು ಚಂದ್ರಕೇತು ರಾಜನಿಗೆ ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡು ಹೀಗೆ ಆಜ್ಞೆ ಮಾಡಿದನು. ನೀನು ಸೆರೆ ಮನೆಯಲ್ಲಿಟ್ಟ ಇಬ್ಬರು ವೈಶ್ಯರು ಕಳ್ಳರಲ್ಲ, ಅವರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವರ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕಳುಹಿಸು. ಅದರಂತೆ ರಾಜನು ಆ ವೈಶ್ಯರನ್ನು ಸೆರೆಯಿಂದ ಬಿಡಿಸಿ ಅವರ ಹಣವನ್ನು ಅವರಿಗೆ ಹಿಂದಕ್ಕೆ ಕೊಡುವುದಲ್ಲದೆ ಅವರಿಬ್ಬರಿಗೂ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತು ಹೇಳಿ ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟನು. ಹೀಗೆ ಸೆರೆಯಿಂದ ಬಿಡುಗಡೆಯಾದ ಇಬ್ಬರು ವೈಶ್ಯರು ತಮ್ಮ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹಿಂತಿರುಗುವುದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಾಗುತ್ತಿದ್ದರು. ವೈಶ್ಯ ಸಾಧುವಿನ ದುರ್ಬುದ್ಧಿ. ವೈಶ್ಯರು ಬಂಧನದಿಂದ ಬಿಡುಗಡೆಯಾದರೂ ವೈಶ್ಯ ಸಾಧುವಿನ ಮನಸ್ಸು ಪರಿಪಕ್ವವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಹೊರಗಿಡುವುದಕ್ಕಾಗಿ
ಭಗವಂತನೇ ಬರುವ ಸಾಧು ರೂಪದಿಂದ ಬಂದು ಆ ವೈಶ್ಯನನ್ನು, ಅಯ್ಯ ವೈಶ್ಯರೇ, ನಿಮ್ಮ ಅಡಗಿನಲ್ಲಿ ಏನು ಸಾಮಾನಿದೆ ಎಂದು ಪ್ರಶ್ನಿಸಿದನು. ಅದಕ್ಕೆ ಕೋಪಿಸಿಕೊಂಡು ವೈಶ್ಯ ಸಾಧುವು ಅವನಿಗೆ ಹೀಗೆ ಹೇಳಿದನು: ಎಲ್ಲೋ ಸಾಧು, ನಿನಗೇಕೋ ನನ್ನ ಗೊಡವೆ? ನೀಚನೇ, ನನ್ನ ದುಡ್ಡು ಅಪಹರಿಸಿಕೋಬೇಕೆಂದಿದ್ದೀಯಾ? ಅಡಗಿನಲ್ಲೇನಿದೆ? ಎಲ್ಲ ಎಳೆ ಬಳ್ಳಿಗಳು ಮತ್ತು ಎಂದು ಕೋಪದಿಂದ ಹೇಳಿದನು. ಅದನ್ನು ಕೇಳಿ ಸಾಧುವು, ನಿನ್ನ ಮಾತು ಸತ್ಯವಾಗಲಿ ಎಂದು ಹೇಳಿ ಬೇಗನೆ ಹೊರಟು ಹೋದನು. ವೈಶ್ಯನು ಅಡಗಿಗೆ ಹೋಗಿ ನೋಡಿದಾಗ ಅವನ ಪದಾರ್ಥಗಳೆಲ್ಲವೂ ಮಾಯವಾಗಿ ಹೋಗಿ ಎಲ್ಲವೂ ಎಲೆ ಬಳ್ಳಿಯ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದವು. ಅದನ್ನು ನೋಡಿ, ಎಲೆ ಬಳ್ಳಿಯಿಂದ ತುಂಬಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಸಹಿಸಲಾರದೆ ಮೂರ್ಛಿತನಾಗಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಬಿದ್ದು ಹೊರಳಾಡಿದನು. ಆಗ ಅವನ ಅಳಿಯನೇ ಅವನಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿ, ಆ ಸಾಧುವಿಗೆ ಸುಳ್ಳೇಕೆ ಹೇಳಿದಿರಿ? ಅವನು ಅಲ್ಲೇ ಇದ್ದಾನೆ, ಬನ್ನಿ ಅವನನ್ನೇ ಮೊರೆ ಹೋಗೋಣ ಎಂದು ಹೇಳಿ ಆ ಸಾಧುವಿಗೆ ಅಡ್ಡ ಬಿದ್ದು ಕ್ಷಮೆ ಬೇಡಿಕೊಂಡರು. ವೈಶ್ಯನು ಸಾಧುವನ್ನು ಕುರಿತು, ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳಿದ ತಪ್ಪನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿರಿ ಎಂದು ಬೇಡಿಕೊಂಡನು. ಆಗ ಸಾಧುವು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತ ಮಾಡದಿದ್ದುದಕ್ಕೆ ವೈಶ್ಯನನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಬೈದು, ಹಳಬೇಡ, ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳು. ನನ್ನ ಪೂಜೆ ಮಾಡದೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಷ್ಟವಾಯಿತು. ಇನ್ನಾದರೂ ಪೂಜೆ ಮಾಡು ಎಂದು ಹೇಳಿ ಕಳಿಸಿದನು. ವೈಶ್ಯನು ಹಡಗನ್ನು ಊರಿನ ಕಡೆ ತಿರುಗಿಸಿದನು. ವೈಶ್ಯನು ಊರಿಗೆ ಹಿಂತಿರುಗಿದ್ದು ಭಗವಂತನ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಎಲ್ಲವೂ ಸರಿ ಹೋಗಲು ವೈಶ್ಯನು ಅವನ ಅಳಿಯನು ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹಿಂತಿರುಗಬೇಕೆಂದು ನಿಶ್ಚಯಿಸಿಕೊಂಡು ಒಬ್ಬ ದೂತನ ಮುಖಾಂತರ ತಾವಿಬ್ಬರು ಬರುವ ಸಮಾಚಾರವನ್ನು ಹೇಳಿ ಕಳುಹಿಸಿದರು ಮತ್ತು ಹಡಗನ್ನು ಊರಿನ ಕಡೆ ತಿರುಗಿಸಿದರು. ಪತಿಯು ಬರುವ ವಿಚಾರವನ್ನು ಕೇಳಿ ಲೀಲಾವತಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮುಗಿಸಿ ಮಗಳಿಗೆ, ನೀನು ಪೂಜೆ ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ಬಾ ಎಂದು ಹೇಳಿ ತಾನು ಗಂಡನನ್ನು ಅಳಿಯನನ್ನು ಎದುರಾಗಲು ಹೊರಟಳು. ಕಲಾವತಿ ಮಾಡಿದ ಅಪರಾಧ. ಆದರೆ ಕಲಾವತಿ ಪೂಜೆಯನ್ನೇನೋ ಮಾಡಿದಳು. ಆದರೆ ಗಂಡ ಬರುವನೆಂಬ ಆತುರದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸದೆ ಹಾಗೆಯೇ ಗಂಡನನ್ನು ನೋಡಬೇಕೆಂದು ಹೊರಟು ಬಿಟ್ಟಳು. ಅದರಿಂದ ಅವಳು ಬರುವ ಹೊತ್ತಿಗೆ ಅಳಿಯ ಬರುತ್ತಿದ್ದ ಅಡುಗೆ ಮುಳುಗುವಂತಾಯಿತು. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಅವಳು ಬಿದ್ದು ಹೊರಳಾಡಲಾರಂಭಿಸಿದಳು. ಆಗ ಒಂದು ಆಕಾಶವಾಣಿಯಾಗಿ, ಅವಳು ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕರಿಸದೆ ಬಂದಿದ್ದಾಳೆ, ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕಷ್ಟ ಬಂದಿತು. ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಬಂದರೆ ಎಲ್ಲ ಸರಿ ಹೋಗುವುದು ಎಂದು ಹೇಳಿತು. ಅದರಂತೆ ಕಲಾವತಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕ್ಷಮೆ ಬೇಡಿ ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಬಂದಳು. ಅಷ್ಟರೊಳಗೆ ಮುಳುಗುತ್ತಿದ್ದ ಹಡಗನ್ನು ಯಾರೋ ಎತ್ತಿದರು. ಅಳಿಯ ಮಾವ ಇಬ್ಬರು ಸುಖವಾಗಿ ದಡ ಸೇರಿದರು. ವೈಶ್ಯನಿಗೆ ಸದ್ಗತಿಯಾದದ್ದು. ಅನಂತರ ಎಲ್ಲರೂ ಮನೆಗೆ ಬಂದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಸಕಲ ಬಂಧು ಬಾಂಧವರೊಡನೆ ಕೂಡಿ ವೈಭವದಿಂದ ಮಾಡಿದರು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳಲ್ಲೂ ಪೂರ್ಣಿಮಾ ಚ ಸಂಕ್ರಾಂತ ಮಾಸಿ ಚಚಾರಹ ಹುಣ್ಣಿಮೆಯಲ್ಲೂ ಸಂಕ್ರಮಣ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಪೂಜೆ ಮಾಡುತ್ತಾ ಕೊನೆಗೆ ಉದ್ಯಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡಿದರು. ಅದರಿಂದ ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸಕಲ ಸುಖ ಭೋಗಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಮರಣಾನಂತರ ಸತ್ಯಲೋಕಕ್ಕೆ ಹೋದನೆಂಬುದಲ್ಲಿಗೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತ ಕಥೆಯಲ್ಲಿ 4ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. ಜೈ ಬೋಲೋ ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರಾಯ ಸ್ವಾಮಿಗೆ ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರಾಯ ಪಂಚಮೋಧ್ಯಾಯ ಐದನೆಯ ಅಧ್ಯಾಯ ಪೀಠಿಕೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಮೊದಲನೆಯ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ வெங்கி கொஞ்சமா எடுத்து ஆஃபர் பண்ணிட்டு அதுல சேர்த்து. ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜಾ ವಿಧಾನವನ್ನು ಹೇಳಿದರು. ಎರಡನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಆ ವ್ರತ ಸ್ಥಾನ ಪೂಜೆ ವಿಧಾನವನ್ನು ಹೇಳಿದರು. ಎರಡನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಆ ವ್ರತಾನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಕಾಶಿಯ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾರುವವನಿಗೂ ಹೇಗೆ ದಾರಿದ್ರ್ಯ ಕಳೆದು ಐಶ್ವರ್ಯ ಪ್ರಾಪ್ತವಾಯಿತೆಂಬುದನ್ನು ವಿವರಿಸಿದರು. ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಉಲ್ಕಾಮುಖ ಮತ್ತು ಭದ್ರಶೀಲ ಎಂಬ ರಾಣಿಯನ್ನು ನೋಡಿ ವೈಶ್ಯ ಸಾಧು ತನಗೂ ಮಕ್ಕಳಾದರೆ ತಾನು ಆ ವ್ರತ
ಮಾಡುವುದಾಗಿ ಹರಸಿಕೊಂಡನು. ಮಗಳು ಹುಟ್ಟಿದರೂ ಆ ವ್ರತ ಮಾಡದೆ ವಚನ ಭ್ರಷ್ಟನಾದನೆಂಬುದನ್ನು ನಿರೂಪಣೆ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಹೇಗೆ ಕಷ್ಟ ಪರಂಪರೆಗಳು ಬಂದೊದಗಿದವು ಎಂಬುದನ್ನು ನಿರೂಪಣೆ ಮಾಡಿದರು. 4ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಕ್ಷಮೆ ಬೇಡಿಕೊಂಡರೆ ಆ ಸ್ವಾಮಿ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಹೇಗೆ ದೂರ ಮಾಡುತ್ತಾನೆಂಬುದನ್ನು ವರ್ಣಿಸುತ್ತಾ ಆ ವೈಶ್ಯ ಕುಟುಂಬವು ಹೇಗೆ ಸದ್ಗತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆಂಬುದನ್ನು ವಿವರಿಸಿದರು. ಈಗ ಈ 5ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದರೆ ಹೇಗೆ ಅನರ್ಥವಾಗುವುದೆಂಬುದನ್ನು ತೋರಿಸಿ ಕಥೋಪ ಸಂಸಾರ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮಂದಾವರ್ತಿ ಆ ರಾಜನು ಬೇಟೆಯಾಡುವ ಮನಸ್ಸುಳ್ಳವನಾಗಿ ಪರಿವಾರ ಸಮೇತನಾಗಿ ಕಾಡಿಗೆ ಹೋಗಿ ಮೃಗಗಳನ್ನು ಬೇಟೆ ಮಾಡುತ್ತಾ ಅತ್ತ ಇತ್ತ ಅಡ್ಡಾಡಿದನು. ಅದರಿಂದ ಹಸಿವು ಬಾಯಾರಿಕೆಗಳಾಗಿ ತಲ್ಲಣಿಸಿ ಹೋದನು. ಹಾಗೆಯೇ ಅಡ್ಡಾಡುತ್ತಾ ಒಂದು ಆಲದ ಮರದ ಬುಡಕ್ಕೆ ಬಂದನು. ಅಲ್ಲಿ ಗೋಪಾಹ ಕುಂವರಂತಿ ಸಂತುಷ್ಟ ಅನೇಕ ಜನ ಸಂತುಷ್ಟ ಭಕ್ತಿಯತ್ತ ಸಂವಾದವಾಹ ಅನೇಕ ಜನಗೊಲ್ಲರು ಬಂದು ಬಾಂಧವರಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಗೊಲ್ಲರು ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಗಳು ಅವರು ರಾಜನನ್ನು ಕಂಡು ಬಹಳ ಸಂತೋಷಪಟ್ಟು ನಾ ವಿಷ್ಣು ಪೂರ್ತಿ ವಿಪರ್ತಿ ರಾಜನು ವಿಷ್ಣುವಿನ ಅಂಶವೆಂದು ತಿಳಿದು ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ದೇವರ ಪ್ರಸಾದವನ್ನು ರಾಜನ ಮುಂದೆ ತಂದಿಟ್ಟು ರಾಜನಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿದರು. ತಾವು ಹಿಂದಕ್ಕೆ ಬಂದು ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕರಿಸದೆ ಹೋದದರಿಂದ ಕೇಡಾಯಿತು. ರಾಜನು ಆ ಗೊಲ್ಲರು ತಂದಿಕೊಟ್ಟಿದ್ದೆಂದು ಆ ಹೂವು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸದೆ ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿದನು. ಹಾಗೆ ಅವನು ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಿರಸ್ಕರಿಸಿದ್ದರಿಂದ ಆ ರಾಜನಿಗೆ ಬಹಳ ಅನಿಷ್ಟ ಉಂಟಾಯಿತು. ಅವನ 100 ಮಕ್ಕಳು ಹಾಳಾದರು. ಅವನ ಧನ ಧಾನ್ಯ ರಾಜ ಕೋಶ ಏನಿತ್ತೋ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಸ್ವಾಮಿಯು ನಾಶ ಮಾಡಿಬಿಟ್ಟನು. ರಾಜನ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ. ರಾಜನಿಗೆ ತಾನು ಪ್ರಸಾದ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದರಿಂದಲೇ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅನಿಷ್ಟ ಒದಗಿತ್ತೆಂಬುದು ಅರಿವಾಯಿತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟು ಭಗವಂತನನ್ನು ಕ್ಷಮೆ ಬೇಡಿ ಪುನಃ ಗೋಪಾಲಕರಿಂದಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಅವರೆಲ್ಲರನ್ನೂ ಸೇರಿಸಿಕೊಂಡು ತಾನೂ ಸಹ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧಾದರಗಳಿಂದ ವಿಧಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಭಗವಂತನು ಕ್ಷಮೆ ಬೇಡಿದನು. ಅದರಿಂದ ಪ್ರಸನ್ನನಾದ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಅವನಿಗೆ ರಾಜ್ಯ ಕೋಶ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ದೊರೆತರು ಮತ್ತು ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಮರಣಾನಂತರವೂ ಸದ್ಗತಿಯನ್ನು ಪಡೆದನು. ಪರಮ ದುರ್ಲಭವಾದ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಯಾರು ಮಾಡುತ್ತಾರೋ ಮತ್ತು ಪುಣ್ಯಕರವಾಗಿ ಈ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೋ ಮತ್ತು ಕೇಳುತ್ತಾರೋ ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಭಗವಂತ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಧನ ಧಾನ್ಯ ಸಕಲ ಐಶ್ವರ್ಯವೂ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ದರಿದ್ರರಿಗೆ ಧನ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಮಕ್ಕಳಿಲ್ಲದವರಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗುತ್ತದೆ. ಭೀತರಿಗೆ ಭಯ ಪರಿಹಾರವಾಗುತ್ತದೆ. ಸಕಲ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳು ಸಿದ್ಧಿಸುವವು. ಅದರಲ್ಲೂ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಈ ಸತ್ಯ ಪೂಜೆ ಬಹಳ ಫಲಪ್ರದವು ಎಂಬಲ್ಲಿಗೆ 5ನೆಯ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. ಜೈ ಬೋಲೋ ಶ್ರೀರಾಮನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ. ಅವ್ರಿಗೆ ಹಿಂದೆ
ನಾನೇ ಹೊಡೆಯೋದಿಲ್ಲ. ನೇತ್ರ ಇದನ್ನ ರೆಡಿ ತುಪ್ಪ ತುಪ್ಪದ ಬತ್ತಿ ಇಲ್ಲಿದೆ ಅಲ್ಲಿದೆ ಅಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಇಟ್ಟ ತುಪ್ಪ ಅವಾಗ ನವೀನ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ತೀರಿ ನಿಮ್ಗೆ ಒಬ್ಬರೇ ಡೌಟ್ ಇತ್ತು ನೇತ್ರ ಎಲ್ಲರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದು ನವೀನ್ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಡೌಟ್ ಇತ್ತು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ತಾರೆ ಹೌದಾ ಇಲ್ಲಪ್ಪ ರೀ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಂ ಮಾಡ್ಬಿಟ್ರ ಇಲ್ಲಪ್ಪ ನೀವು ಅಂದ್ರೆ ಯು ಶುಡ್ ಫೀಲ್ ಹ್ಯಾಪಿ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿದ್ದೀರಾ ಅನ್ಕೊಂಡು ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಕನ್ನಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿದ್ದೀನಿ ಅದೇ ಹೇಳ್ತಿರೋದು ನಾವು, ನೀವು ಉಲ್ಟಾ ಹಿಡಿತಿದ್ದೀರಾ. ಇಲ್ಲ ನೀವು ಉಲ್ಟಾ ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ ನೀವು. you're taking 1 week. ಮುಂಚೆ ಅಧ್ಯಾಯ ಕತೆ ಯಾವ ಚಾಪ್ಟರ್ ಕೊಡ್ಬಾರ್ದು ತೆಗ್ದೇ ನೋಡಿಲ್ಲ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಹೇಳಿದ್ರು ಕನ್ನಡ ಡಿಸ್ಟಿಂಕ್ಷನ್ ಪಾಸ್ ಆಗಿದೆ. So I'll try to say one story was about How much I gave up? Santana Prapti, right? I think that was his story, and he like for Dhanam and Vaishya means one businessman story, right? Yeah. You are saying. Like he will be returning from the the king will be arrested. He has arrested him. So, but Satyanarayana will come to his dream and says that he can release it with all his goods and everything. So they will be coming in the sea, but he will still forget that because of him, he didn't do the puja. So Satyanarayana will come in disguise and will say that okay, what you have in your ship. He says, I don't have anything, I just have mud and stones, like leaves and stones. So he'll say that, okay, whatever you have, you become leaves and stones. So he will go. Then when he goes back to ship, he realizes that, okay, that's all become stone. So he realizes, okay, so that's how he was. So he goes and asks him, okay, please excuse me, I made a mistake, I'll go back and do something. So then he'll convert it back and he'll send it. But what happens is, while they're coming back, so he sends a news to his wife and daughter stating that we are returning. So what her wife does is, without taking the prasadam, so she will go to seaport to see her husband. Okay. So Satyanarayana become angry. So what he does is, before she goes there, she will make the ship wrong. Okay. So then, one voice will come and tell her that you came without taking the prasadam, so that's why this has happened. Go back and go back and take the prasadam and come back, everything will be okay. So she goes back. You can get up. Hey kids, come on. He's going to do aarti. Everybody can come now. Aarti time. All the kids, children. Come. He's going to do aarti. Come on. Heroes, come upstairs. Others,
Hey, Arish, Barley. Kumuda, Arish. you want to sing something? Arish. Yeah. You want to sing? Aarti or something? I'll fix it. Mangala Aarti. Hello, Netra. Yeah, I know. Netra, any song is fine. Namaskar, madam. रामचंद्राय जनकराज मनोहराय ममकाभीष्टदाय महितमङ्गलम् कौसलेशास मन्दहासनसक्षकाय कोसलेशाय मन्दहासदास पोषणाय वासवादिविनुतसत्कराय मङ्गलम् चारुपीकुमोपेन चन्दनादिचर्चिताय हारशोभिताय मङ्गलम् हरिकरत्नकुण्डलाय तुलसीवनमालिकाय जलजटाशपाहदे चारुमङ्गलम् देवकी सुपुत्राय देवदेवोमाय पावनाय सर्वमङ्गलम् पुण्डरीकाक्षाय पूर्णचन्द्रवदनाय अण्डजातवाहनाय अतुलमङ्गलम् विमलरूपाय विविधवेदान्तवेद्याय सुखचित्तकामिताय शुभमङ्गलम् रामदास हृदयकमलवासाय स्वामी भद्रगिरिवराय सर्वमङ्गलम् स्वामी भद्रगिरिवराय सर्वमङ्गलम् स्वामी भद्रगिरिवराय सर्वमङ्गलम् नवनीतचूडाय गोरक्षिणे गोपिकाय जय मंगलम नित्य शुभ मंगलम साकेत भासाय सकल मुनि पूजाय सरयू नदी तीर विवरणाय राकेश वदनाय रम्य गुण निलयाय राजाधिराजाय राघवाय जय मंगलम नित्य शुभ मंगलम पाटेगा पाठ राम 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 दशरथ नंदन राम 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 दशमुख मर्दन राम 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 दशरथ नंदन राम 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 दशमुख मर्दन राम 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 पशुपति रंजन राम 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 पाप विमोचन राम 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 पशुपति रंजन राम 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 पाप विमोचन राम 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 जय राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम जय राम 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 जय राम 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 जय राम 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 जय राम 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 प्रियकान्ताय कल्याणिने श्री वेंकटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् मङ्गलाय पुरोगमे सर्वैश्वर्ये रासाय सत्कृतायास्तु मङ्गलम् You see Bhagya आनंदमंगलनीराजनं दर्शयामि नीराजनमस्करोमि hold into hands. Hands hold into hands. Keep. Bhagya Lakshmi. Bhagya Lakshmi Chandru. Lakshmi सज्जन साधु लक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी कनक वृष्टिया करयुधवारे मनक मनया सिद्धिय तोरे दिनकर कोटि जनि होले जनक राज कुमारी बेगा भाग्य लक्ष्मी बारम्बा लम्बी सौभाग्य लक्ष्मी बारम्बा शुक्रवार पूजय अक्करेगिरि लक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी नमस्कार दिया वेद सोमवाय दसराज ओम पूजा वंदे जनार्दनम मंत्रहीनं भक्तिहीनं जनार्दन यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तुते श्री नारायण प्रेदात You do that. प्रेदात यो वेदां ब्रह्मणो वेदान्तेनावृतां परितस्मै ब्रह्मदाय कीर्तिं प्रदानतो भागजेयेनैवैनं प्रणयते ब्राह्मणा ऋषयवद्धरयत् ब्राह्मणो वै सर्वा देवताः सर्वाभिदेवैनं देवताभिरुद्धरते यावदेर्वै देवतास्तादर्वा वेदविधि ब्राह्मणे वसन्ते तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविभ्यो दिवे दिवे नमस्कुर्यान् श्रीरङ्कीर्तये वेदा एव देवता प्रीणादे पर्याप्त्यानन्तरायाय त्रवस्तोमोदरात्र उत्तमः भवति
सर्वस्याप्यै सर्वस्य चित्ते सर्वमेव तेन आप्नोति सर्वं जयदेशतं जय सर्वदा वर्तमानित्यविनिगमा भवति शतमेशतं दीर्घमायुर्वर्तयेन वर्तयं शतमेनमेनं शतात्मानं भवति शतमनं तं भवति शतमैश्वर्यं भवति शतमेशतं दीर्घमायुः आयुर्दाग्रे हविषोजुषाणा कृतप्रतीको कृतयो निरेधे कृतं वेश्वामदचारिगव्यं विदेव पुत्रं विवृक्षदाधिमम् अग्निरिवशुजिर्भव आदित्याजतेजो भव विष्णुरिव श्रीमान् भव ब्रह्मायुर्भव आयुराजुर्भव श्रीर्वर्चस्यमाजुष्यमारोग्यमाभिधाचोभमानं महीयते धान्यं धनं वशं बहुपुत्रणाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः Comfort in the prasadam. All of you please come. Yeah, it's all multi-language. Comfort in the prasadam. Chandra announce. No, for Tirtha prasadam. ಬರ್ರಿ ರೀ
One inside the bond. ನಾನಲ್ಲಪ್ಪ, ನಾನು ಅಳಿಸಿದ್ದು. ನಾನು ಅಳಿಸಿದ್ದು. ಕೊಳ್ತಿದ್ಯಾ This event Kumudan, we got mic and How's your brother, man? So promoting really start. See how much you have to measure. Very good. I'm going to get this. These partners want I was raised all this stuff. Like So he has a my mom was saying
I wanted to because my mom has been in Bangalore for the last 20 years. So in Bangalore and in Kannada people is very do namaskar. Okay, keep it in your under the chair.